इंट्रोडक्शन देण्याबद्दल. मी स्क्रीन शेअरिंग सुरू करू शकते का सर? हा, आता सुरू करू शकता. ओके सर, ओके. सर स्क्रीन दिसते व्यवस्थित? हो. ओके, ओके. चालेल, मी विषयाला लगेचच सुरुवात करते. इंट्रोडक्शन झालेलं आहे. माझं नाव वैद्य तन्वी प्रशांत देसाई. आज आपला विषय आहे ओसीडी म्हणजेच दी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता या विषयावरती जसं मॅडमनी सांगितलं, माझी पीजी ची जी थिसिस होती ती ह्या विषयावरती होती. म्हणून हा विषय थोडासा जवळचा आहे, कारण अनेक पेशंट्स याबद्दल बघितलेले आहेत. ह्या निमित्ताने अनेक पेशंट्सच्या स्टोरीज किंवा त्यांचे वैयक्तिक गोष्टी आपल्याला कळू शकलेल्या आहेत. त्याबरोबरच ह्या एका आजाराला किती अब्युसिव्ह वे मध्ये लोक हा शब्द वापरतात, की मला ओसीडी आहे, हे सुद्धा त्यातून आपण खूप गोष्टीमधून आपण बघू शकतो. आता विषय असा मांडताना सुरुवातीला मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना, जेवढे इथे उपस्थित आहेत त्यांना एक विचारावंसं वाटतं, की आतापर्यंत तुम्ही कित्येक वेळा हा विषय किंवा हा शब्द ओसीडी हा आपल्या नॉर्मल जीवनामध्ये ऐकला असेल, की मला एखाद्या गोष्टीचा ओसीडी आहे, मला गोष्टी व्यवस्थित नीटनेटक्या लागतात, म्हणून मला नीटनेटकेपणाचा ओसीडी आहे. असे शब्द तुम्ही नक्कीच ऐकले असतील. पण ओसीडी हा फक्त तितकासा तात्पुरता गोष्ट नाही आहे. हा एक आजार असून त्या आजाराचे गांभीर्य हा विषय आपण खूप वेळा विसरून जातो. एक नॉर्मल व्यक्ती म्हणून किंवा जनरल पब्लिक म्हणून. आता आज हा विषय सांगण्याचं मूळ कारणच आहे, कारण आता ह्याचे पेशंट्स अनेक प्रमाणामध्ये वाढायलाही लागलेले आहेत. आपण डायरेक्ट विषयावरती सुरू करूया. फक्त स्क्रीन व्यवस्थित दिसते की नाही कोणी जर सांगू शकलं तर उत्तम होईल. हो, छान दिसतंय. परफेक्ट. थँक यू सो मच मॅम. पहिला तर ओसीडी म्हणजे काय? DSM-5 हे जे पुस्तक आहे, डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ सायकॅट्रिक डिसऑर्डर्स, ज्याचा 5व्या एडिशन मध्ये ओसीडी हा शब्द पहिल्यांदा उपस्थित केला गेला होता. ओसीडी त्याच्या अगोदर हा एन्झायटी डिसऑर्डर म्हणजेच फक्त प्लेन एन्झायटी आहे असं गृहीत धरलं जायचं. पण जेव्हा त्याच्यावरती जास्त संशोधन व्हायला लागले, तेव्हा कळालं की एन्झायटी हा एक व्याधी आहे आणि ओसीडी हा त्याच्याहून कैक वेगळा आजार आहे. एन्झायटी पासून सुरू होणारा ओसीडी असू शकतो, पण एन्झायटी म्हणजेच ओसीडी किंवा ओसीडी म्हणजेच एन्झायटी ही प्रक्रिया चुकीची आहे. हेच पूर्ण डेफिनेशन DSM-5 या पुस्तकामध्ये आलं होतं. आता ओसीडी हा विषय जेव्हा आपण बोलतो, तेव्हा त्या पूर्ण त्याच्या ॲब्रिव्हेशनच्या फुल फॉर्म मध्येच दोन गोष्टी मोडता येतात. एक आहे ऑब्सेशन आणि दुसरं आहे कंपल्शन. म्हणजेच या आजाराचे हे दोन मुख्य पार्ट्स आहेत. आता ऑब्सेशन म्हणजे काय? आपण स्क्रीनवरती बघू शकतो, की रिकरंट, इंट्रुसिव्ह अँड अनवॉन्टेड थॉट्स. त्याचा अर्थ, की सतत एखाद्या गोष्टीचा अतिचिंतन करणं किंवा विचार करणं. म्हणजेच जर मी तुम्हाला सम अप करू, तर ऑब्सेशन्स इज इक्वल टू थॉट्स अँड कंपल्शन्स जो दुसरा त्याचा भाग आहे, त्याचा अर्थ आहे रिपिटेटिव्ह रिच्युअल्स ऑर बिहेवियर. आता कंपल्शन्स या शब्दाला आपण जर इक्वल टू काय, तर ऍक्शन्स. म्हणजेच ऑब्सेशन हा फक्त थॉटशी संबंधित किंवा विचारांशी संबंधित असू शकतो आणि कंपल्शन्स म्हणजे त्यावरती केली जाणारी कोणतीही कृत्य किंवा ऍक्शन. आता ओसीडी हा प्रकार आपण आजाराला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं जरी म्हणतोय, तरी काही पेशंट्समध्ये आपल्याला केवळ आणि केवळ ऑब्सेशन्स ही दिसून येतात. काही पेशंट्समध्ये ऑब्सेशन प्लस कंपल्शन्स दिसून येतात. आता हा पुढचा भाग आहे, की आपण डायग्नोसिस कसं करतो आणि हे वैद्यांच्यासाठी फक्त भाग येईल. पण असे व्याधी सुद्धा आपण डिफरन्शिएट करू शकतो, की फक्त आणि फक्त ऑब्सेशन्स आणि दुसरा भाग येतो ऑब्सेशन वरती केली जाणारी कृत्य म्हणजे ऑब्सेशन आणि कंपल्शन सोबत. स्क्रीनवरती एक हिरो दिसतोय, मिस्त्री नाव लिहिलेलं आहे. आत्ताचा एक लेटेस्ट हा शो आहे. मी प्रमोट करत नाही आहे, पण हा लेटेस्ट शो बघण्यात आला नेमका माझ्या आणि हा जो कॅरेक्टर दाखवलाय, ह्याला सुद्धा ओसीडी आहे असं त्या मूव्हीमध्ये किंवा त्या वेब सीरीजमध्ये ऍक्च्युली दाखवलं गेलं होतं. ओसीडीचा पेशंट
कसे कृत्य करतो, कसे विचार करतो, त्याचे ऑब्सेशन्स आणि कंपल्शन्स कसे असू शकतात, हे जे मी आता पुढे पूर्ण लेक्चरमध्ये सांगणार आहे, हे जर तुम्हाला प्रत्यक्षरित्या बघायचं असेल, तर हा वेब सिरीज नक्की बघा. त्या कॅरेक्टरचे मूव्हमेंट्स, त्या कॅरेक्टरचे विचारसरणी आणि त्याचे ॲक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला मी जे पुढे सांगणार आहे, हे तुम्हाला क्लिअर कट दिसून येईल. ओके? आता ऑब्सेशन्स आणि कंपल्शन्स हे दोन शब्द तर आपल्याला कळाले. पण ऑब्सेशन्स म्हणजे काय सबटाइप्स येऊ शकतात आणि कंपल्शन्स मध्ये काय सबटाइप येऊ शकतात, आपण ह्याबद्दल बोलूया. पहिला, ऑब्सेशन्स मध्ये जर आपण विचार केला, तर सतत अनवॉन्टेड थॉट्स म्हणजे रिपीटेड अनवॉन्टेड थॉट्स, ज्या गोष्टींची आपल्याला खरोखर गरजही नाही आहे विचार करण्याची, त्याच गोष्टींचं अतिचिंतन करणं. त्यानंतर येतो दुसरा भाग, फिअर ऑफ कंटॅमिनेशन. आता ह्या स्पेसिफिक पॉइंट बद्दल मला मूळतः जास्त बोलायला आवडेल, कारण कोविड ह्यामधून आपण सगळेच गेलेलो आहोत. पॅन्डेमिक मध्ये सतत हात धुवत राहणं, ही प्रक्रिया आपल्याला सांगितली गेली होती की सॅनिटायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा क्लिनिंग ऑफ हँड्स जे सॅनिटेशन प्रकार आहे, हा ओसीडीच्या पेशंट्स जे ऑलरेडी डायग्नोस्ड आहेत ओसीडी म्हणून, त्यांच्यामध्ये ह्या कोविडमुळे खूप त्रास आपल्याला जाणवत आले. आपल्याला स्पेसिफिकली क्लिनिंग ऑफ हँड्स, कंटॅमिनेशनची भीती, की मला काहीतरी तो आजार होईल, ही जी एक भीती होती, ही कोविडमध्ये आपल्याला सर्वात जास्त दिसून आली. जर मॉर्टॅलिटी रेट ऑफ कोविड जर आपण हा विचार केला, की जेवढेही व्यक्ती मृत झाले या आजारामुळे, मूळतः त्या आजारामुळे खरोखर मृत झाले होते का, की ऍक्च्युली त्यांच्या मानसिक भीतीमुळे किंवा भयामुळे झाले. आता त्या भयाचा एक प्रकार हा ऑब्सेशन सुद्धा होता, ओसीडी सुद्धा होता. त्याच्यानंतर येतो अग्रेसिव्ह इम्पल्सेस, म्हणजे आपल्या एका इमोशनवरती खूप अग्रेसिव्हली रिॲक्ट करणं किंवा त्याच्याबद्दल विचार करणं. नेक्स्ट पॉइंट आहे पर्सिस्टंट सेक्शुअल थॉट्स. स्पेसिफिकली आत्तापर्यंत माझ्या नोटीसमध्ये आलेले पेशंट्स, माझा एक्सपिरियन्स काही खूप जास्त नाही आहे, पण जेवढा एक्सपिरियन्स आहे 6-7 वर्षांचा, त्यामध्ये मी नोटीस केलंय की पर्सिस्टंट सेक्शुअल थॉट्स हे युजली दोन प्रकारच्या टीनेज मेलमध्ये जास्त दिसतात आणि दुसरं मिडल एज मेलमध्ये जास्त दिसून येतात. फिमेल्समध्ये ह्याचे प्रकार थोडे कमी आहेत. त्याच्यानंतर येतो इमेजेस ऑफ हर्टिंग समवन यू लव्ह, थॉट्स दॅट यू माइट कॉज अदर्स हार्म और थॉट्स दॅट यू माइट बी हार्म. म्हणजे आयदर सेल्फ हार्म, किंवा मी माझ्याच कोणत्या तरी व्यक्तीला मी कोणाला तरी इजा पोचवते, किंवा मी कोणत्या माझ्या आवडत्या किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर काहीतरी चुकीचं कृत्य करते, हे विचार येणं म्हणजेच ऑब्सेशन. आता ऑब्सेशन म्हणजे सतत कंटिन्युअस त्याच विचारचक्रामध्ये आपण फिरत राहणं. एकदा विचार येणं म्हणजे ऑब्सेशन नाही. म्हणून त्या गोष्टीला ऑब्सेशन या शब्दासोबत आपण कम्पेअर नाही करू शकत. हे विचार जेवढे मी आता तुम्हाला पॉइंट सांगितले, बी इट अनवॉन्टेड आयडियाज, बी इट फिअर ऑफ कंटॅमिनेशन, बी इट अग्रेसिव्ह ऑर सेक्शुअल थॉट्स, किंवा सेल्फ हार्म बद्दल किंवा कोणाला दुसऱ्याला हार्म करण्याचे जे विषय आहेत, हे सगळे थॉट्स जेव्हा खूप जास्त रिपिटेटिव्हली, इतके रिपिटेटिव्हली येतात की माणसाचं स्वतःचं जे डेली लाईफ रुटीन आहे, त्याच्यावरती फोकस करणं कठीण होतं. जेव्हा आपल्या डेली लाईफला ह्या थॉट्स हॅम्पर करायला लागतात, तेव्हा त्याला आपण ऑब्सेशन असं निदान करू शकतो. त्याचा दुसरा भाग आहे कंपल्शन्स. आता कंपल्शन्स जसं मी मगाशी म्हटलं, इट इज रिपिटेटिव्ह ऍक्शन ऑर युअर बिहेवियर. त्यामध्ये सर्वात पहिला पॉइंट आहे कॉन्स्टंट चेकिंग. एखादं लॉक सतत चेक करत राहणं, रात्री दरवाजे बंद आहेत की नाही, मी फ्रीजचं दार व्यवस्थित बंद केलंय की नाही, हे सतत चेक करत राहणं म्हणजेच कॉन्स्टंट चेकिंग. आता हा ऍक्शन आहे, हा विचार नाही आहे. एकदा लॉक करून आल्यावरती मी परत बेडवरती झोपले आणि मला परत हा विचार आला की मी नक्की लॉक बंद केलंय की नाही, आणि मी लगेच लगेच उठून परत जाऊन चेक करते, तर त्याला कंपल्शन म्हणतात. पण हे रिपिटेटिव्हली होतं. एकदा चेक करणं जी नॉर्मल भीती आहे, मी त्याला कंपल्शन म्हणत नाही आहे. पुढचा पॉइंट आहे कॉन्स्टंट काउंटिंग. आपण जेव्हा पण कोणत्या ट्रिपवरती जातो, तेव्हा घरातले वडीलधारे, स्पेसिफिकली आता माझ्या केसमध्ये माझे बाबा, जाताना प्रत्येक वेळा काउंट करणार की आपण किती बॅग्स घेऊन जातोय. फॉर एक्झाम्पल आम्ही 4 लोक आहोत, आमच्याकडे 4 बॅगा आहेत. प्रत्येक
ट्रिपच्या पॉइंट टू पॉइंट एरियामध्ये गेल्यावरती किंवा रिटर्न होताना सुद्धा त्या 4 बॅग परत आल्यात की नाही हे बघणं किंवा काउंट करणं हे त्यांची जिम्मेदारी असते. पण तीच गोष्ट जर खूप जास्त ऑब्सेसिव्हली आणि कंपल्सिव्हली होत राहिली, म्हणजे विदिन 2 मिनिट्स आपण ट्रेनमध्ये बसलोय फॉर एक्झाम्पल आणि कॉन्स्टंटली चेक करत राहणं, की नक्की माझ्याकडे ते 4 बॅगा आहेत की नाही, ह्याला आपण कंपल्शन म्हणतो. नंतरचा भाग आहे रिपीटेड क्लिनिंग ऑफ वन ऑर मोर आयटम्स. जसं मी मगाशी म्हटलं, की कोविडमध्ये आपण सतत आपले हात धुवायचो. तसंच आता ह्या गोष्टीबद्दल एक छोटासा एक्झाम्पल एका पेशंटच्या कंडिशनच्या हिशोबाने समजवायचा प्रयत्न करेन. 2023 मध्ये एक पेशंट माझ्याकडे आल्या होत्या, ज्यांना सतत अंघोळ करायची गरज पडायची. कारण तो एक त्यांचा कंपल्शन झाला होता. रिझन काय होतं, की त्यांच्या घरी वॉशरूम म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम हे दोन्ही कंबाईंड होतं. आणि त्यांना सतत असं वाटायचं, की मी जर अंघोळ करतेय, तर तेव्हा माझा थोडासाही पाय जरी त्या टॉयलेटच्या आजूबाजूलाही जरी जातोय, तर माझं शरीर पूर्णपणे अनक्लीन आहे. आणि म्हणून मला परत अंघोळीची गरज. दीड-दीड, 2 तास, नंतर 3 तास असं त्यांचा वेळ वाढतच गेला अंघोळ करण्याचा. दाराबाहेर आल्यावर सुद्धा जर त्यांचा पाय कुठेही थोडीशीही माती असेल चुकून त्याच्यावरती पडला, तरी त्या परत अंघोळीला जायच्या आणि परत तीच केस रिपीट व्हायची. त्यांच्या ज्या या कंपल्शनमुळे त्यांच्या अंगावरती ओरबडल्या प्रमाणे लक्षणं दिसायला लागली होती. आता ती लक्षणं का होती? कारण ते लुफाचा वापर सुद्धा इतकं तीव्र गतीने करायचे, की त्यांना असं वाटायचं, की ते लुफा जितक्या जोरात घासतील, तेवढं क्लेन्झिंग प्रॉपर होईल. कारण त्यांना क्लीन हे फीलच नाही व्हायचं. त्यालाच आपण म्हणतो रिपीटेड क्लीनिंग ऑफ वन ऑर मोर आयटम्स. आयदर मी स्वतःबद्दल ते म्हणतेय किंवा काही दुसऱ्या वस्तूबद्दल. जसं फॉर एक्झाम्पल माझं वर्किंग टेबल आहे. मी त्याला सतत कंटिन्युअस क्लीन करते. कोणताही पेशंट येऊन गेला, त्याने पेशंटने हात लावला, तरी मला मला त्या गोष्टीचा इतका त्रास झाला, की तो पेशंट असतानाच मी त्या टेबलला परत क्लीन करू लागले. ह्याचा अर्थ हा कंपल्शन आहे. रिपीटेडली वॉशिंग युअर हँड्स, जे कोविडमध्ये झालं होतं आणि काही पेशंट्समध्ये आजही ते दिसून येतं, की लगेच कुठेही हात टच केला, की सिव्हिअर लगेच एक रिॲक्शन निघते, की सॅनिटायझर काढा आणि लगेच हात वॉश करून घ्या. कोविडच्या आधी ॲटलीस्ट ओसीडी पेशंट्सना जर काउंट नाही केलं, तर नॉर्मल व्यक्तींमध्ये ही गोष्ट खूप कमीरित्या होती. पण पोस्ट कोविड स्पेसिफिकली ही गोष्ट जास्त दिसून यायला लागली आहे. त्यानंतर कॉन्स्टंटली चेकिंग द स्टव और डोर क्लॉक्स. जसं मी मगाशी म्हटलं, की मी जरी बेडवरती झोपून बसलेले आहे किंवा झोपून गेलेले आहे, तरी मी झोपेतून उठून मला असं वाटते, की मला कंपल्सिव्हली चेक करणं गरजेचं आहे, की माझ्या दाराला मी कडी लावलेली आहे की नाही, की व्यवस्थित लॉक केलंय की नाही. हा एक कंपल्सिव्ह बिहेवियर आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे सिमेट्री ज्याला म्हटलं जातं किंवा अरेंजिंग आयटम्स टू फेस अ सर्टन वे. मी मुद्दामून त्या शोचं वर्णन केलं कारण मी हे जे सगळं तुम्हाला सांगते ते सगळं तुम्हाला त्या शो मध्येही बघता येईल कारण तो कॅरेक्टर तेच करताना दिसतो. एखादी गोष्ट सरळ 10 पुस्तकं ठेवलेली आहे. 10 पुस्तकांपैकी जर एका पुस्तकाचं सुद्धा जर स्ट्रक्चर आपल्याला तिरकं दिसलं, तरी जोपर्यंत त्या पुस्तकाला मी सरळ करत नाही, त्या 10च्या 10 पुस्तकांची रांग एकसारखी दिसत नाही, तोपर्यंत मला अँक्शियस फील होत राहणार. ह्याचा अर्थच की पेशंटला तोपर्यंत एन्झायटी फील होईल आणि तोपर्यंत तो त्याच्या नॉर्मल लाईफवरती किंवा त्या क्षणाला करणाऱ्या कामावरती तेवढं फोकस नाही करू शकणार, जोपर्यंत कंपल्सिव्हली तो जाऊन त्या गोष्टीला ओके वे मध्ये किंवा त्याच्या हिशोबाने सिमेट्रीमध्ये तो अरेंज करत नाही. ऑब्सेशन्स आणि कंपल्शन्स चे हे बेसिक टाइप्स आहेत किंवा बेसिक सब टाइप्स म्हणू शकतो. आता पुढचा भाग येतो ओसीडी हा व्याधी मॉडर्न सायन्समध्ये कशा प्रकारे ट्रीट केला जातो. आता ओसीडीचे मूळतः 2च ट्रीटमेंट आपल्याला ॲलोपॅथी म्हणजेच मॉडर्न सायन्समध्ये दिसून येतात. पहिला आहे मेन मेडिसिनल ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये मूळतः SSRIs म्हणजे सेरोटोनिन रिअपटेक इन्हिबिटर्स या प्रकारचे मेडिसिन्स इन्क्लूड किंवा प्रिस्क्राईब केले जातात. दुसरा प्रकार येतो सायकोथेरपीचा, ज्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी, एक्सपोजर थेरपी ह्या प्रकारच्या थेरपीजचा वापर केला जातो. आता एक ओसीडी जर आपण डिवाइड केलं, तर 3 भागामध्ये डिवाइड करू शकतो. माइल्ड सिम्प्टम्स, मॉडरेट सिम्प्टम्स आणि सिव्हिअर सिम्प्टम्स. माइल्ड केसेसना हँडल करणं किंवा त्यांना ट्रीट करणं आणि मग त्यांना मॅनेज करणं
बऱ्यापैकी सोपं आहे आणि अशा पेशंट्सना आपण बऱ्यापैकी छानपैकी ट्रीट करू शकतो. पण तेव्हाच जेव्हा मॉडरेटचा विषय येतो, जेव्हा सिम्प्टम्स एका लेव्हलच्या वर गेलेले आहेत, तेव्हा त्याला फक्त आणि फक्त कोणत्या एका पॅथीने ट्रीट करणं कठीण जाऊ शकतं. त्यानंतर येतो सिव्हिअर ओसीडी. युजुअली असं म्हटलं जातं, की ओसीडी हा प्रकार जेव्हा व्याधी सिव्हिअर केसमध्ये जायला सुरू होतो, तेव्हा तो स्किझोफ्रेनियामध्ये सुद्धा डेव्हलप होऊ शकतो. म्हणून जसं आयुर्वेदात आपण म्हणतो, की काही व्याधींना आपण पूर्णपणे नमन करून त्या व्याधीची चिकित्सा करू नये. तसंच जर सिव्हिअर ओसीडीला आपण स्किझोफ्रेनियामध्ये कन्व्हर्ट होताना पाहत असू, तर हा व्याधी हा अनट्रीटेबल घोषित केला जाऊ शकतो. कारण ॲलोपॅथीमध्ये सुद्धा या 2 ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली द मेडिसिनल ट्रीटमेंट युज्ड इन सिव्हिअर केसेस त्याच्या व्यतिरिक्त सीबीटी सुद्धा त्यामध्ये कदाचित तेवढ्या लेव्हलवरती काम नाही करणार. कारण केस अतिशय सिव्हिअर झालेली आहे. ह्याचा अर्थ हे नाही आहे, की ओसीडी किंवा स्किझोफ्रेनियामध्ये सीबीटी काम करत नाही किंवा मेडिसिन्स काम करत नाही. पेशंट टू पेशंट स्पेसिफिक गोष्टी असू शकतात. त्यांच्या ओसीडी निर्माण होण्याच्या कारणामागे सुद्धा विविध गोष्टी असू शकतात. ज्याला आपण पॉझिटिव्ह फॅक्टर्स आयुर्वेदामध्ये ज्याला हेतू म्हटलं जातं. की एखादा व्याधी, मग तो शारीरिक व्याधी असू दे किंवा मानसिक व्याधी, तो निर्माण का आणि कसा झाला? हा प्रत्येक पेशंटची कारणं वेगवेगळी असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल आपण मगाशी म्हटलं, की ओसीडी हा पहिला फक्त अँक्झायटी आहे, हेच धरलं जायचं. DSM-5 मध्ये त्याला एक वेगळ्या आजाराची पदवी मिळाली. पण अँक्झायटी मधून सुद्धा ओसीडी डेव्हलप होऊ शकतो. अँक्झायटीचे सिम्प्टम्स जेव्हा वाढायला लागले, जेव्हा पर्टिक्युलरली एका कोणत्यातरी विषयावरचे सिम्प्टम्स वाढायला लागले. फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये जशी अँक्झायटी वाढली, की कोविडचा व्हायरस जर माझ्या हाताशी आला, तर मला कोविड होईल किंवा माझ्यामुळे माझ्या घरातल्यांना होईल आणि ते जीवघेणं ठरेल. म्हणून माझी जी अँक्झायटी होती, आजारपणाची अँक्झायटी किंवा फोबिया जो होता, तो मी माझ्याच एका विचारसरणीमुळे ऑब्सेसिव्ह अँड कंपल्सिव्ह थॉट्समुळे मी त्याला अँक्झायटीला ओसीडीमध्ये कन्व्हर्ट केलं. हा जस्ट एक एक्झाम्पल होता तुम्हाला समजून देण्याचा, की एखादा व्याधीच दुसऱ्या व्याधीचा एक निदानार्थक रोग सुद्धा बनू शकतो किंवा एक हेतू सुद्धा बनू शकतो. आता जसं मॅडमने माझं इंट्रोडक्शन दिलं, की मी आयुर्वेदिक वैद्य आहे. म्हणून माझी ट्रीटमेंट प्रोटोकॉल लाईन्स ही मॉडर्न सायन्सनुसार नाहीये. मी पूर्णपणे 100% प्रॅक्टिकली आयुर्वेदाचाच वापर करते. मग ते शारीरिक व्याधी असू दे किंवा मानसिक व्याधी असू दे. आता ओसीडी बद्दल आपण म्हणतोय, तर ओसीडी हा आयुर्वेदाशी आपण कसा संबंधित करू शकतो? किंवा आयुर्वेदामध्ये मूळतः ओसीडी लिहिलाय का? किंवा ओसीडी सारखं काही मेन्शन आहे का? आपण त्याबद्दल बोलूया. ओसीडी आणि आयुर्वेद. आता ओसीडी हा व्याधी पूर्णपणे 100% आयुर्वेदात लिहिलेला आहे असं मी नाही म्हणेन. पण त्याच्याशी मिळता-जुळता व्याधी जर मी म्हटलं, तर तो अतत्वाभिनिवेश. आता हा व्याधी अतत्वाभिनिवेश हा चरक आचार्यांनी सांगितला आहे. अपस्मार या व्याधीच्या अंडर सांगितला गेलेला हा आजार आहे. अतत्वाभिनिवेशला किंवा या आजाराला महागद म्हटलेलं आहे. म्हणजे वन ऑफ द सिव्हिअर ऑर द मोस्ट प्रॉमिनंट डिसऑर्डर एनीवन कुड हॅव. आता अतत्वाभिनिवेशचा अर्थ काय? योग्य आणि अयोग्य ह्याच्यामधली एक बारीकशी रेष असते. ती रेष पूर्णपणे पुसली जाते अशा पेशंट्समध्ये. म्हणजे त्यांना योग्य आणि अयोग्यामधली फरक करता येत नाही. त्याला अतत्वाभिनिवेश म्हणतात. दुसरा एक त्याला अजून छान एक्झाम्पल जर मी म्हटलं, तर माझ्यासाठी काय योग्य किंवा अयोग्य हे तर मला समजतच नाही आहे. पण जगामध्ये काय घडतंय, जी सिच्युएशन आजूबाजूमध्ये चालू आहे, ती योग्य आहे की अयोग्य? हा सुद्धा एक भान व्यक्तीला राहत नाही. त्यालाच आपण अतत्वाभिनिवेश म्हणतो. आता ओसीडीमध्ये मला माहिती आहे, की माझे एकदा हात धुवून झाले, की माझे हात स्वच्छ झालेले आहेत. हा माझा सद्विवेक बुद्धी मला सांगते, की एकदा हँड वॉश झाला, की माझे जर्म्स गेलेले आहेत किंवा जंतूंचा नाश झालेला आहे. पण माझा ओसीडी हा आजार असा आहे, की तो मला ट्रिगर करत राहील, की मला अजून 10 वेळा तरी कमीत कमी हात धुवायचे. आता कंपल्शन्स मधला फक्त एक पॉइंट मला मगाशी सांगायचा राहिला, की काही लोकं काउंट करून सुद्धा हँड वॉश करतात. आपल्याला लहानपणी जसं म्हटलं जायचं, की 32 वेळा जोपर्यंत तुम्ही एक मॉर्सल व्यवस्थित च्यू नाही करणार, तोपर्यंत तुमचं डायजेशन व्यवस्थित होणार नाही. ओसीडीच्या पेशंट्समध्ये बऱ्याचदा आपल्याला हा काउंटिंग प्रक्रिया पण दिसून येतं, की हँड वॉश करताना किती वेळा आपण रब करतोय किंवा किती वेळा नॉक करतोय. या गोष्टी सुद्धा आपल्याला ओसीडीमध्ये दिसून येतात.
बॅक टू आयुर्वेदा. अतत्वाभिनिवेश हा एक त्रिदोषज व्याधी आहे. त्रिदोषज म्हणजे वात, पित्त आणि कफ तिघांचेही गुणधर्म त्याच्यामध्ये प्रकुपित आणि दूषित दोन्ही प्रकारेही दिसून येतात. त्यामध्येच तमोदोषामुळे म्हणजेच मनाचे जे दोन दोष सांगितले, रज आणि तम, त्यातल्या तमोदोषामुळे बुद्धी आणि मनोवह स्रोतस या दोघांवरतीही एक उपलेप किंवा आवरण तयार होतो. त्या आवरणामुळेच आपल्या बुद्धी आणि मनाचं जे स्थान आहे त्याची विषम अवस्था क्रिएट होते. आता बुद्धी आणि मनाचं स्थान हे हृदय सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. म्हणून जेव्हा आपण अतत्वाभिनिवेशचा विचार करतो तेव्हा मन आणि बुद्धी जे हृदयस्थानी आहे त्याची विषम अवस्था आपल्याला दिसून येते. आता अतत्वाभिनिवेश आणि ओसीडी या दोघांचं जर आपण को रिलेशन करतोय तर त्याच्या ट्रीटमेंट वाईज आपण काय प्रक्रिया आयुर्वेदानुसार काढू शकतो त्याबद्दल थोडीशी माहिती आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया. हाऊ कॅन आयुर्वेद हेल्प इन ओसीडी? आता इकडे मी जे 6 पॉइंट सांगितलेले आहेत त्याला इंडिव्हिज्युअली एक्सप्लेन करायचा मी प्रयत्न करते. शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म थेरपी. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण शिरोधारा, नस्य, विरेचन ह्या ज्या प्रक्रिया आपण पंचकर्मामध्ये इन्क्लूड करतो किंवा उपकर्मामध्येही इन्क्लूड करतो, ह्या सगळ्या प्रक्रियांमधून इंडिव्हिज्युअली पेशंट स्पेसिफिक आपण शोधन चिकित्सा ही ह्या ओसीडी व्याधीमध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता हल्लीमध्ये एक पेशंट गेल्या 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आली होती, माइल्ड ओसीडी, स्पेसिफिकली कंटॅमिनेशन आणि सिमेट्री रिलेटेड. म्हणजे तिला एक गोष्ट जर सरळ ठेवलेली नाही आहे तर शी यूज टू गेट अँशियस अंटिल अँड अनलेस इट इज कम्प्लिटली ओके और केप्ट इन दॅट प्रॉपर स्ट्रेट वे जसं त्यांना हवंय. त्यांच्यासाठी आपण मूळतः नस्य ही प्रक्रिया सुरू केली होती आणि ग्रीष्म ऋतू असल्यामुळे आपण पित्तच्या हिशोबाने आपण त्यांना विरेचन प्रक्रिया ही पण प्रवर प्रकारची आपण विरेचन प्रक्रिया केली आणि त्याबरोबरच जसं आम्हाला वेलणकर सरांनी शिकवलंय त्या हिशोबाने आपण त्यांच्यामध्ये सत्ववय चिकित्साचाही उपयोग केला होता. रिझल्ट खूप प्रॉमिसिंग होते कारण माइल्ड ओसीडी होता. त्याच्यामधनं नंतर आपण मेद्य रसायन हा जो टॉपिक लिहिलेला आहे. मेद्य रसायनचा अर्थ काय? जेव्हा आपण कोणताही मानसिक व्याधीबद्दल आयुर्वेदात म्हणतो तेव्हा मनाची आणि बुद्धीची कपॅसिटी आणि एक चलन करण्याची प्रक्रिया आणि सद्विवेक बुद्धी या सगळ्यांमध्येच आपल्याला लक्षणं बदललेली दिसून येतात. किंवा मी जसं अतत्वाभिनिवेश बद्दल म्हटलं की योग्य आणि अयोग्य मधला फरक हा समजून न येणं, या गोष्टीमध्ये मनाची किंवा बुद्धीची सुद्धा एक त्याची जी कपॅसिटी आहे ती जेव्हा डगमगावते तेव्हा आपण मेद्य रसायनचा वापर करतो. आता मेद्य रसायन आपण जे आपल्याला चरका संहितामध्ये सांगितलेले आहेत ते 4 मूळ सांगितलेत. शंखपुष्पी, यष्टीमधू इत्यादी. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा अनेक मेद्य रसायन आपण कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा वापरू शकतो. जसं मॅडमनी मेन्शन केलं होतं की माझा जो एक रिसर्च झालेला आहे किंवा माझा जो थिसिस मी लिहिला त्याच्यामध्ये मी मूळतः ब्राह्मी घनवटीचा वापर केला होता. ब्राह्मी घनवटीचा वापर मुद्दामून का केला? कारण ब्राह्मीचं जे एक वर्किंग आहे ते ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्समध्ये जे SSRIचं वर्किंग आहे त्याच्याच लेव्हलवरती काम करणार आहे. म्हणून आपण मूळतः OCD मध्ये ब्राह्मी घनवटी हे उत्तम रिझल्ट देतं, पण त्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला काय वापरायचंय हे ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअलिस्टिक पेशंट अप्रोच असायला हवा. त्यानंतर तिसरा आणि चौथा हे दोन्हीही पॉइंट्स एकमेकांशी संबंधित आहेत आणि अतिशय अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत. सत्ववजय चिकित्सा म्हणजे सत्वाची चिकित्सा किंवा सत्वावरती जय मिळवणं, विजय मिळवणारी चिकित्सा. सत्व म्हणजे मन. आयुर्वेदामध्ये सत्वला मन म्हटलं जातं. मनावरती जर आपल्याला चिकित्सा करायची आहे तर ती सत्व म्हणजे आपल्या मनाचं बल वाढवणारी असायला हवी. आता सत्वावजय चिकित्सा हा शब्द फक्त आणि फक्त आचार्य चरकांनी सांगितलेला आहे. त्यांनी त्याबद्दल खूप विस्तारपूर्वक माहिती नाही दिली, पण त्यांनी ज्या ज्या गोष्टी प्रत्येक व्याधीमध्ये सांगितल्या आहेत त्या ऍट दी एंड अम्ब्रेला टर्म सत्वावजय चिकित्सा ह्या अंडरच येतात. सत्वावजय चिकित्सा आपण जेव्हा डेली बेसिसवरती जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो, शरीराला फ्लेक्झिबल मसल फ्लेक्झिबिलिटी, मसल मास व्यवस्थित ठेवायला आणि शरीराची ताकद किंवा बल व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण शारीरिक व्यायाम करतो. तसंच मानसिक बल, सत्व बल जर आपल्याला वाढवायचंय आणि छान टिकवून ठेवायचंय तर सत्वावजय चिकित्सा त्यातली उत्तम चिकित्सा असू शकते. आता काही लोक असं सुद्धा म्हणतील की जसं ॲलोपॅथीमध्ये CBT करतो तेच आहे का सत्वावजय चिकित्सा?
तर आयुर्वेदिक सायकोथेरपी किंवा सत्वावजी चिकित्सा त्याहून खूप जुनी आहे. सीबीटी हल्लीमध्ये आलेली गोष्ट आहे. सत्वावजी चिकित्सा प्रचंड जुनी गोष्ट आहे. आणि शारीरिक आणि मानसिक या दोन्ही व्याधींवरती इक्वली वर्क करणारी अशी चिकित्सा आहे. नॉन फार्माकोलॉजिकल अप्रोच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिनचा साथ घेणं हे प्रत्येक वेळा गरजेचं नाही आहे. विदाउट मेडिसिन सुद्धा, विदाउट गिव्हिंग एनी काइंड ऑफ फार्माकोलॉजिकल अप्रोच, आपण आयुर्वेदाने सुद्धा ओसीडी किंवा विविध सायकॅट्रिक डिसऑर्डर्स मध्ये पण काम करू शकतो. माइंडफुल मेडिटेशन हा जो फोर्थ पॉइंट लिहिलेला आहे, हा सत्वावजयाच्या अंडरच येणारा पॉइंट आहे, पण मी मुद्दामून वेगळं लिहिलेलं आहे, कारण हे डेली बेसिसवरती करणं, आजारपण असो किंवा नसो, दोघांमध्येही इक्वली इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या घडीमध्ये स्ट्रेस हा सर्वात मुख्य आणि मेन विषय आहे प्रत्येक आजारामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात. माझं आयुष्य असो किंवा समोर असलेल्या सगळ्यांचा, स्ट्रेस हा आपला एक अविभाज्य अंग झालेला आहे. पण त्या स्ट्रेसला मॅनेज करता येणार नाही अशी प्रक्रिया नाही आहे. त्याला मॅनेज कसं करू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला माइंडफुल मेडिटेशन कशा प्रकारे आपल्या लाईफमध्ये आपण इन्कल्केट करू शकतो, सेम ॲज फॉर ओसीडी पेशंट्स अँड सेम ॲज फॉर अदर सायकॅट्रिक डिसऑर्डर्स ऑल्सो. अँड जर मी व्याधीग्रस्त व्यक्ती नाही, स्वस्थ व्यक्तीबद्दल जरी म्हणते, तरीही माइंडफुल मेडिटेशन हा एक्सेसिव्हली इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जातो आपल्या डेली लाईफस्टाईल मधला. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो माइंडफुल डायटरी हॅबिट्स. आता आपण औषधाबद्दल बोललो, मीन्स फार्माकोलॉजिकल अप्रोच बद्दल बोललो, नॉन फार्माकोलॉजिकल अप्रोच बद्दल बोललो. पण सर्वात मुख्य आणि मेन भेषज म्हणजे मुख्य आपला औषध आपण आपल्या जेवणाला किंवा खाण्याला कसं विसरू शकतो. आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय की आपलं जेवण हे आपलं मूळ औषध आहे. आता माइंडफुल डायटरी हॅबिट्स असा शब्द का लिहिलाय? आपण जसं मगाशी बघितलं की अतत्वाभिनिवेश होताना तमोदोष आपल्या शरीरातला वाढतो किंवा मनातला तमोदोष वाढतो. आता तमोगुण वाढवणारे जे आहार पदार्थ आहेत, जर आपण त्याला माइंडफुली आपल्या जेवणातून आयदर कट करणं किंवा कमी प्रमाणात कंझ्युम करणं आणि त्याला सुद्धा कंझ्युम करताना माइंडफुली कंझ्युम करणं, ही जर प्रक्रिया आपल्या ओसीडी पेशंट्समध्ये आपण वापरायला सुरू केली, तर तो आहार सुद्धा त्यांच्यासाठी औषधासारखा काम करू शकतो. आता तमोगुण हा मूळतः मी मुख्यतः हा शब्द का वापरला? नॉनव्हेज अति खाणारे व्यक्तीवरती तमोगुण जास्त असतो किंवा राजस गुण जास्त असतो किंवा दोष अति असतो असं म्हटलं जातं. पण त्याला सुद्धा आपण माइंडफुली कंझ्युम करू शकतो. नॉनव्हेज ही प्रक्रिया आयुर्वेदात नाहीच. हा जो एक मिथ आहे, त्याचं बस्टिंग करतेय सध्या मी. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा मांसवर्ग हा खूप मूळतः सांगितला आहे आणि खूप विस्ताराने सांगितला आहे. पण त्या मांसवर्गाचा किंवा मांस आहार वर्गाचा कन्झम्पशन कसं व्हावं, तो आपल्या मनाच्या कोणत्या गुणावरती किंवा कोणत्या दोषावरती कशा प्रकारे काम करतोय, त्यालाही तेवढंच महत्व आहे. आता तमोगुण हा शब्द जेव्हा येतो अतत्वाभिनिवेश बद्दल, तेव्हा आपलं नॉर्मल स्टेल फूड म्हणजे काही तासांपूर्वी किंवा एक दिवसापूर्वी बनवलेलं जेवण, हे सुद्धा आपल्या मनाचं तमोदोष वाढवणारच आहे. तर ओसीडी मध्ये जेव्हा पेशंट आपल्या समोर येतो ओसीडी घेऊन, तेव्हा आपण जेव्हा त्याचं डाएटरी हॅबिट्स बघतो, त्याच्यामध्ये हेतूंमध्ये हे अशा प्रकारचे फ्रोझन फूड, स्टेल फूड हे प्रकार सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर जेव्हा आपण कोणत्याही व्याधीची चिकित्सा करतो, तेव्हा जसं आपल्याला शमन चिकित्सा म्हणजे औषध देणं, पंचकर्म चिकित्सा म्हणजे शोधन चिकित्सा, सत्वावजय चिकित्सा हे जितके महत्वाचे आहेत, तितकंच त्याचं पथ्य आणि अपथ्य सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. लास्टचे दोन्ही टॉपिक्स माइंडफुल डायटरी हॅबिट्स आणि लाईफस्टाईल चेंजेस हे दोन्ही पथ्यामध्येच येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जर आपण लास्ट दोन गोष्टींवरती फुल फोकस ठेवून त्या पेशंट स्पेसिफिक गोष्टी आपण क्रिएट करून त्यांना चार्ट क्रिएट करून जर देऊ शकू, तर ओसीडीचे जे हेतू आहेत त्यांना जर कमी करू शकू, तर आजारपण मॅनेज करणं, नॉट जस्ट फॉर ओसीडी इन जनरलाइज टर्म, आजारपण मॅनेज करणं जास्त सोपं जातं, किंबहुना त्याचं रिव्हर्सल करणंही सोपं जातं. म्हणून जेव्हा आपण कोणत्याही आजाराचा, आज जसं आपण ओसीडी बद्दल बोलतोय, कॉम्बिनेशन ऑफ दीज 6 थिंग्स टुगेदर वर्क्स बेटर इन एनी काइंड ऑफ डिसऑर्डर. ओसीडी मध्ये मूळतः जेव्हा त्या व्यक्तीचा आहार, त्या व्यक्तीचं राहणीमान, त्याचं लाईफस्टाईल, त्याचं बॉडीचं फ्लेक्झिबिलिटी आणि तसंच त्याची मनाची फ्लेक्झिबिलिटी जी आपण सत्वावजय आणि मेडिटेशनने क्रिएट करतो. त्यानंतर औषधी चिकित्सा जर गरज असेल तर
प्रत्येक व्यक्ती ओसीडी पेशंटला आपल्याला मेडिसिन द्यावंच लागेल असं नाही आहे. आपण त्याची चिकित्सा केवळ आणि केवळ सत्वावजय चिकित्सा आणि माइंडफुल मेडिटेशन या कॉम्बिनेशनने सुद्धा करू शकतो. त्याच नंतर एका टप्प्याच्या पुढे जाऊन जर पेशंटची कंडिशन आपल्याला अशी वाटते की ज्याच्यामध्ये शोधन गरजेचं आहे दोषानुसार, तर शोधन चिकित्साही करू शकतो. म्हणून ओसीडीच्या चिकित्सेमध्ये या सगळ्या पॉइंटचा इक्वल हातभार लागू शकतो असं मी म्हणेन. थँक यू सो मच. ओसीडी बद्दल मला फक्त एवढं एक बेसिक टर्ममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं की ओसीडी एक्झॅक्टली काय आहे, ओसीडीला आपण कशा प्रकारे समजू शकतो, डेली लाईफमध्ये आपण ओसीडीला कसं बघू शकतो किंवा ॲज अ वैद्य, जेवढे इथे वैद्य आहेत त्यांच्यासाठी मुळतः, की तुमच्याकडे आलेला पेशंट ओसीडीमध्ये पडतो का, हे समजण्यासाठी हे एवढं बेसिक स्ट्रक्चर सांगितलं. एक पॉइंट फक्त माझा राहून गेला होता की ओसीडी आहे की नाही त्याची एक स्केल मेन्शन्ड आहे ज्याला गोल्डन स्टँडर्ड स्केल म्हटलं जातं. येल ब्राउन ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर स्केल. ही स्केल आपल्याला काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 10 प्रश्नांची स्केल आहे ती. त्या पॉइंटर्स नुसार त्या सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स नुसार आपण त्याचा स्कोर ठरवू शकतो. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर या 3 पार्ट्समध्ये आपण ओसीडीच्या पेशंटना डिवाइड करू शकतो. तर हे डिव्हिजनच त्या स्केलवरती निर्भर आहे. जसं रिसर्च बद्दल आपण बोलत होतो ओसीडीच्या, त्या स्केलवरूनच आपण ओसीडीच्या पेशंटचे स्टार्टिंग म्हणजे फर्स्ट डेची ती स्केलचा काउंट किंवा नंबर आणि पेशंटची ट्रीटमेंट झाल्यानंतरचा स्केलचा नंबर हा कंपेअर करूनच आपण हा रिसर्च स्टडी केला होता. म्हणून ही स्केल ओसीडी साठी स्पेसिफिकली खूप इम्पॉर्टंट आहे. येल ब्राउन ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर स्केल. दिस इज द गोल्डन स्टँडर्ड टू अंडरस्टँड व्हॉट द पेशंट इज सफरिंग फ्रॉम. आणि हा पेशंट माझ्या समोर जो बसलाय तो माइल्ड, मॉडरेट की सिव्हिअर कोणत्या कॅटेगरीमध्ये बसून येतो. बस मला एवढंच बोलायचं होतं ओसीडी बद्दल. ओव्हर टू यू मॅम. कोणालाही काही ओसीडी या विषयात प्रश्न असतील तर विचारू शकता. तन्वी मॅडम त्यांना उत्तर देतील. सर मला एक प्रश्न आहे. हा बोला. सर मला मॅडमना असं विचारायचं आहे की जर एखाद्याला माइल्ड ओसीडी असेल तर इज दॅट रिव्हर्सिबल, म्हणजे ते जाऊ शकतं का की लाईक का ते रिव्हर्स होऊ नाही शकत, असं प्रश्न नाही, होता. सी स्पेसिफिकली स्पीकिंग जर मी फक्त त्या स्केलवरून तुम्ही सांगताय की माइल्ड ओसीडी आहे, रिव्हर्स होऊ शकतं. पण त्याच्या अगोदरचे स्टेज येणार आहे की मॅनेज करावं. आणि ती ट्रीटमेंट लाईन जी काही तुम्ही ट्रीटमेंट लाईन फोकसमध्ये आणणार आहात त्या पेशंट स्पेसिफिक असणं खूप गरजेचं आहे. आणि ओसीडी रिव्हर्स होऊ शकतो. माइल्ड वन्स, नॉट मॉडरेट वन्स और नॉट सिव्हिअर वन्स, बट माइल्ड वन येस. ओके मॅम. आणि मॅम सीबीटी आणि सत्वा बजाय चिकित्सा ह्यामध्ये हा, फारसा काय फरक आहे, म्हणजे हे जाणून घ्यायचं ओके. होतं. कधी किंवा तुम्ही काय मिसिंग पॉइंट्स आहेत की जे आपल्याला आम्हाला माहित नाही, म्हणजे मी एमडी करत आहे हम्म, सध्या हम्म, हम्म. मेडिकलला, तर म्हणजे मी ही पहिल्यांदाच टर्म ऐकली की सत्व बजाय चिकित्सा, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ओके. सी बेसिकली पहिलं तर सरच आहेत वेलणकर सर, त्यांच्याकडून हो, तुम्ही ती चिकित्सा शिकून घेऊच शकता. हो पण ना. त्याच्या बरोबर जर तुम्ही आता एमडी करताय, चरक संहितेचं वाचन केलेलं असणारच आहे. त्याने MBBS केलेलं आहे. ओ सो सॉरी, सो सॉरी. मी आयुर्वेदिक ऐकलं. सो सॉरी. ओके. हा. सीबीटी मध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आयुर्वेदिक सत्ववजय चिकित्सेमध्ये जे सांगितलंय त्याच्यामधला फरक खूप आहे, पण सिमिलॅरिटीज पण तेवढ्याच आहेत. सत्ववजय चिकित्साच्या अंडर मूळतः आयुर्वेदामध्ये एक शब्द आहे ज्याला आचार रसायन आणि सदवृत्त म्हटलं जातं. या दोघांचा अर्थ आहे कोड ऑफ कंडक्ट. म्हणजे आपली बेसिक डेली, जसं आपण डेली लाईफस्टाईल म्हणतो तसं आपण मानसिकरित्या माणसाने कसं वागावं ह्या गोष्टी सुद्धा इन डेप्थ मध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आता सदवृत्त हा जो कोड ऑफ कंडक्ट हा शब्द मी वापरला त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती बरोबर कसं वागावं, माझ्या कामाच्या ठिकाणी मला कसं वागलं गेलं पाहिजे, माझ्या घरी मला कसं वागायचंय, माझ्या मित्रमंडळी बरोबर मला कसं वागायचंय, या सगळ्याबद्दलची इंडिव्हिज्युअल माहिती सदवृत्ताच्या अंडर येते. आता सत्वावजय चिकित्सामध्ये हा एक मूळता भाग आहेच की आपल्याला पेशंटला कमिंग बॅक टू नॉर्मल या गोष्टीच्या हिशोबाने त्याला वर्क करणं महत्वाचं आहे, ते आपण त्यांना समजवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त सीबीटी मध्ये जे वेगवेगळे पॉईंट, जसं आता मी मगाशी एक्सपोजर थेरपी हा शब्द वापरला,
की ओसीडी पेशंट्सना आपण मुळतः एक्सपोजर थेरपी इन्क्लूड करतो. तसंच आयुर्वेदामध्ये माइंडफुली गोष्टी कसं करू शकतो किंवा एखादा थॉट आला तर प्रत्येक वेळा त्याला आपल्याला पॉझिटिव्ह वे मध्ये चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल नेगेटिव्ह थॉट इज कमिंग इन माय माइंड, तर त्याला लगेच पॉझिटिव्ह अफर्मेशन मध्येच कन्वर्ट करायचंय हा प्रकार नाही. आपण त्याला डायजेस्ट कसं करू शकतो, जसं आपण फिजिकल डायजेशन बद्दल बोलतो तसं इमोशनल डायजेशन सुद्धा एक भाग आहे. की अच्छा. एखादा जर ट्रॉमा बसलाय किंवा एखादा काही सिच्युएशन, काही सिव्हिअर सिच्युएशन, काही मेंटली झालेली आपल्याला दिसून येते, तर त्या गोष्टीला आपल्याला रादर दॅन चुझिंग अन एस्केपिझम मोड अँड गोइंग इन टू डिनायल, इट इज बेटर टू अंडरस्टँड द सिच्युएशन, वर्क ऑन इट, एक्सेप्ट इट अँड देन मूव्ह ऑन. सत्वावजय आपल्याला त्यामध्ये सुद्धा हेल्प करतो. प्लस जे माइंडफुलनेस ट्रीटमेंट, आपण जे माइंडफुलनेस मेडिटेशन हा प्रकार म्हटलं, आता मेडिटेशनला बसल्यावरती प्रत्येक व्यक्तीला फुल फोकस करणं खूप कठीण जातं. मेडिटेशन सोपी गोष्ट नाही आहे आणि बरेच लोक करूही शकत नाहीत रिपिटेटिव्हली, कारण थॉट्सचं फ्लशिंग इन खूप जास्त येतं. तर आता प्रत्येक पेशंटनुसार आपण माइंडफुल मेडिटेशन कसं चेंज करू शकतो. जसं जो मी माझ्या रिसर्चचा भाग होता, तो विपाशना मेडिटेशन मध्ये अनापान मेडिटेशन हा त्याचा इनिशियल फेज आहे किंवा बेस आहे. आपण अनापान मेडिटेशनचा वापर केला होता, ज्याच्यामध्ये फक्त आपल्या नॉर्मल ब्रीदिंग वरती फोकस करणं. नो डीप ब्रीदिंग, नो शॅलो ब्रीदिंग, नो स्ट्रॉ ब्रीदिंग. ओनली प्लेन युअर नॉर्मल आपलं डेली ब्रीदिंग जसं आहे त्याच्यावरती फोकस करणं म्हणजे अनापान मेडिटेशन. माइल्ड केसेसमध्ये सुद्धा त्याचे रिझल्ट खूप चांगले आले होते, इन्क्लुडिंग द मेडिकेशन्स ऑल्सो. म्हणजे कॉम्बिनेशन रिझल्ट जास्त बेटर होता. पण त्याच्या व्यतिरिक्त जर सत्वावजय चिकित्सा बोलायला गेलो तर खूप एक मोठा भाग होऊन जाईल. बेसिक मी तुम्हाला या शब्दांमध्ये समजू शकेन की सदवृत्त, आचार रसायन आणि या प्रकारचे विविध प्रकारची आश्वासन चिकित्सा, हे पूर्ण सीबीटीच्या अंडर येणारे जे काउन्सिलिंग वगैरे आपण म्हणतो, हे सगळं सत्वावजयच्या अंडर अम्ब्रेला टर्म मध्ये येतं. ओके मॅम, एक शेवटचा प्रश्न की डॉक्टर यश वेलणकर सर ते सांगत होते की विचार करणे आणि विचार येणे आणि विचार करणे ह्यामध्ये फरक आहे. ते ते बरोबर. चांगलं आतमध्ये रुजलं आहे. तर राईट. सुरुवातीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की ऑब्सेशन आर द इंट्रुसिव्ह थॉट्स. मग हे जर राईट. तर आपण त्याला खतपाणी नाही घातलं तर तिथेच तो आजार बऱ्यापैकी एक्झॅक्टली. होऊ शकतो असं. एक्झॅक्टली तुम्ही परफेक्ट बोललात. कदाचित माझे हे शब्द कमी पडले, पण हे तुम्ही परफेक्ट बोललात की विचार येत आहेत, पण त्याच्यावरती मी विचार करत नाही आहे. जसं सर परफेक्टली सांगतात की जर मला ऑब्सेशन्स येत आहेत की ही गोष्ट माझ्या मनात येते, पण मी त्याला कटशॉट करणं शिकले, म्हणजेच मी त्याला मॅनेज करणं शिकले. आणि एकदा ती मॅनेजमेंट रेग्युलरली, ज्याला शीलनम सतत क्रिया म्हणतो आपण, की एखादी गोष्ट मी रिपिटेटिव्हली, चांगली गोष्ट रिपिटेटिव्हली करते, म्हणजे त्याला कटशॉट करते प्रत्येक वेळा, तर ते विचार येणं सुद्धा कधी ना कधी बंद होतील. हो म्हणून. बरोबर. ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू डॉक्टर. तुमच्या लक्षात आहे विचार येणं आणि विचार करणं. तर हो सर. त्याची प्रॅक्टिस आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये सुद्धा कॉग्निटिव्ह म्हणजे सीबीटी मध्ये हे विचार येणं आणि विचार करणं हा फरक केला जात नाही. तिथे सेल्फ टॉक हा एकच गृहीत धरलं जातं. माइंडफुलनेस मध्ये जे आपण असं म्हणतो की सत्वावजय आणि माइंडफुलनेस हे एकच आहे. आयुर्वेदातच माइंडफुलनेस सांगितलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे विचार येणं आणि विचार करणं यातला फरक लक्षात घेणं हे सत्वावजय चिकित्सा आणि सीबीटी मधला फरक आहे. सीबीटी मध्ये असा फरक लक्षात घेतला जात नाही. अच्छा सर. ठीक आहे सर. थँक्यू. आणि यामध्ये अँझायटीवर काम करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ओसीडी मध्ये आपण असं म्हणतो की जे कंपल्सिव्ह बिहेवियर हे मुख्यतः अँझायटी टाळण्यासाठी होत असतं. बरोबर. म्हणजे ती कृती केली की अँझायटी काही काळापुरती जाते, पण ती पुन्हा पुन्हा येत राहते आणि त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा पुन्हा कृती करण्याचं कंपल्शन त्या व्यक्तीला होत असतं. आता अँझायटी ज्यावेळी येते आणि कृती करावी असं वाटतं, त्यावेळी कृती करायची नाही, म्हणजे तो स्वतःवर नियंत्रण ठेवायचं, कंट्रोल ठेवायचा, हात धुवावा अशी इच्छा होईल किंवा समोरचं पुस्तक, आता मॅडमने जसं सांगितलं की पुस्तक नीट ठेवलेलं नाही आहे असं दिसलं तरी ते पुन्हा नीट ठेवावं असा विचार मनात येतो. तो जोपर्यंत ठेवत नाही आपण नीट, तोपर्यंत मनात अस्वस्थता राहते.
आता ही जी अस्वस्थता राहते त्यावेळी शरीरावर स्वतःच्या लक्ष देणं आणि शरीरात होणारे बदल समजणं आणि त्यांचा स्वीकार करणं, हे सत्वावजय चिकित्सेमध्ये किंवा माइंडफुलनेस थेरपीमध्ये वेगळेपण आहे. सीबीटी मध्ये हे फारसं सांगितलं जात नाही. सीबीटी मध्ये मुख्यतः विचारांवर कसं काम करायचं हे सांगितलं जातं. आणि त्यामुळे ज्यावेळी मनात आपण एखादं कंपल्सिव्ह कृती करत नाही त्यावेळी जी अँझायटी असते ती अँझायटी कमी करण्यासाठी स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं, शरीरात जे बदल होतात त्यांचा स्वीकार करणं आणि मनातल्या अँझायटीचाही स्वीकार करणं. मनात अँझायटी आहे, ठीक आहे, किती वेळ राहते बघूया. मी मन नाही, मी साक्षी आहे, मी ऑब्झर्विंग सेल्फ आहे. आणि त्यामुळे सीबीटी मध्ये आणि सत्वावजय चिकित्सेमध्ये आणखीन एक महत्वाचा फरक की सीबीटीवर आपण मनावर काम करत असतो, मनातले विचार बदलण्यावर काम करत असतो. आणि सत्वावजय चिकित्सेमध्ये आपण मनापासून अलग होतो. मी मन नाहीच आहे, मी साक्षी आहे आणि मी मनातल्या प्रक्रिया ज्या काही चालल्या आहेत त्या पाहतो आहे. हे भान विकसित करणं म्हणजे सत्वावजय चिकित्सा किंवा माइंडफुलनेस थेरपी आहे. अच्छा सर. हा, तर हा कन्सेप्ट तुम्हाला कळलाय का की मनाकडे साक्षी होऊन पाहणं म्हणजे काय? हा सर, थोडाफार कळलाय. मनाकडे साक्षी होऊन पाहणं म्हणजे मनातल्या भावना आणि विचार यांचा स्वीकार करणं. आता जे आपण बघितलं की मनात अँझायटी असते, तर अँझायटी असू शकते, किती वेळ राहते बघूया. पण त्या अँझायटीमुळे जे काही विचार निर्माण होत आहेत त्यांना मी फार महत्व देणार नाही आणि तसेच विचार करत राहणार नाही. म्हणजे त्या विचारांपासून मी स्वतःला अलग करू शकतो आणि त्या विचारांचा स्वीकार करू शकतो. म्हणजेच मनातल्या भावना आणि विचारांचा स्वीकार करणं म्हणजेच मनाकडे साक्षी होऊन पाहणं. अच्छा सर. समजलंय सर, पण प्रॅक्टिस करायला किती सोपं जाईल माहित नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करणं थोडं थोडं 2-2 मिनिटासाठी जरी सुरू केलं तरी सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. आपल्या ऍप मधले प्रोग्राम घेऊन ओसीडी बरे झालेल्या अनेक केसेस आहेत. अकल्पिता मॅडम, तुम्ही काही शेअर करू शकता का 1-2 केसेस? हो सर, एकच मिनिट. हा. हो सर, ओसीडी ऑडिओ ऐकून आपण जसं सर म्हणाले तसं ओसीडीच्या कंपल्सिव्ह ऍक्शन्स यासाठीच होतात की अँझायटी वाढत असते आणि शरीरात जो रेस्टलेसनेस येतो तो जावा म्हणून ती ऍक्शन केली जाते. हे त्यातलं पहिलं हे आहे काय लॉजिक, त्यांच्या दृष्टीचं लॉजिक म्हणू आपण. ती अँझायटी सहन होत नाही, शरीरात थरथर होते, धडधड होते, ते सहन होत नाही. आणि जसं ऍडिक्शनचा प्रकार असतो की समजा एक सिगरेट ओढली की मला ते बरं वाटतं असं एखादा म्हणतो, तसं त्यांना ती कृती केली की बरं वाटतं. त्यामुळे ती ऍक्शन त्यांना करावी असं कंपल्शन होत असतं. सो जेव्हा आपण ओसीडी साठी माइंडफुलनेसचं कोचिंग करतो तेव्हा आपलंही सतत कोचिंग करायला लागतं एकतर आपल्याला, कारण इतर लोकांना नुसतं सांगणं की तुम्ही शरीराकडे लक्ष द्या, स्वीकार करा, यापेक्षा ओसीडीच्या पेशंट्सना थोडासा वेळ जास्ती लागतो. तसंच ज्यांना फक्त ऑब्सेसिव्ह थॉट्सचा त्रास असतो, ऍक्शन नसते, त्यांना सुद्धा विचारांपासून अलग होणं थोडंसं कठीण जातं. पण सातत्य, सरावातलं सातत्य, म्हणजे आपल्याकडे 1-2 केसेस आहेत की सतत कोचिंग, त्यांना खूप रिलीफ मिळतो. म्हणजे आधी एक अशी केस आहे की आधी 3-3 मिनिटं हात धुवायचे, आता ते 1.5 मिनिटावर आलं. सो हा फरक त्यांच्या म्हणजे 1.5 मिनिटं धुतायत अजून, पण 3चं 1.5 वर आलं. सो आपण बेसिकली म्हणतो ओसीडी मॅनेज करणं आवश्यक आहे आणि विचार येणं, करणं आणि त्यावेळेस शरीरावर लक्ष देणं, साक्षी होऊन स्वीकार, हे त्यांना सतत सांगावं लागतं. त्याबरोबर थोडी वेगवेगळी टेक्निक सांगावी लागतात. म्हणजे डायरेक्ट साक्षी होऊन स्वीकार करणं त्यांना जमतच असं नाही. मग त्यावेळी तुम्ही काय म्हणा, म्हणजे मी असं अर्थात हे कोचिंगमध्ये
वेगवेगळे प्रयोग केले तेव्हा हे लक्षात आलं, की आपण त्यांना डायरेक्ट साक्षी होऊन सांगण्यापेक्षा कर्ता होऊन मी काही स्टेटमेंट्स देते त्यांना. म्हणजे ठीक आहे साक्षी नका होऊ, पण निदान कर्ता व्हा. कर्ता म्हणजे ही स्टेटमेंट्स म्हणा, ती अफर्मेशन्स नाहीयेत, पण त्यांचा जो काही आजार असतो त्यानुसार ती त्यांना म्हणायला लागते. ओन्ली त्याच्यामागचं लॉजिक एवढंच आहे, की ते अवेअर व्हावेत, ते सजग व्हावेत, की आता मला पुढे काय करायचंय. आणि बाकी सुद्धा चांगला फरक आहे, पण कोचिंग आणि ज्यांना ओसीडी आहे त्यांचा सततचा सराव हे खूप महत्वाचं आहे. आणि सराव सोडला तर मग परत ते म्हणतो तसं परत ते वर काढू शकतो मान. पण क्लिनिंग ओसीडी कमी झालाय. चेकिंग ओसीडी सर आपल्याच एक ग्रुपमध्ये आहेत, डॉक्टरच आहेत त्या. त्यांना आता तो अवेअरनेस येऊन त्यांचा तो पूर्ण ऑलमोस्ट गेल्यासारखंच आहे. त्यांना खूप हाय नव्हता, पण गेल्यासारखाच आहे. सो आपल्याकडे तो एक त्या अवेअरनेस युपीएससीच्या एक्झाम देणाऱ्या होत्या आणि त्यांना खूप त्रास होता ओसीडीचा आणि हो, तो बरा ती होऊन पूर्ण त्यांना सतत त्या बऱ्या होऊन म्हणजे मी म्हटलं ना सतत कोचिंग आणि त्यांची प्रॅक्टिस म्हणजे आपण त्यांच्याबरोबर राहणं हे खूप गरजेचं आहे ॲज अ कोच म्हणून. कारण ते त्यांना हँडल करता येत नाही. पण आता त्यांना ती सतत कॅन्सरची भीती, अँक्झायटीपेक्षा ती ओसीडी मध्ये कन्व्हर्ट झालेली होती. कंपल्सिव्ह ॲक्शन नव्हत्या, पण इंट्रुसिव्ह थॉट्स प्रचंड होते. पण आता ते सगळं गेलं सर. त्या एमपीएससी का यूपीएससी ती परीक्षा पण पहिल्या लेव्हलची पास झाल्या आणि आता त्या छान जॉब करतायत. अच्छा. तसंच चेकिंग ओसीडी कमी होतो. मॅडम मला एक प्रश्न होता हं. की तुम्ही सराव असं म्हणलात तर तो सराव म्हणजे सरांनी सांगितलं तेच ना की साक्षी भावानी आपल्या अँक्झायटीकडे लक्ष देणे आणि हो. माइंडफुलनेस म्हणजे जे मगाशी मॅडमने सांगितलं की सत्वावजय चिकित्सा किंवा माइंडफुल हॅबिट्स जे आहेत ते हं. ह्याच सरावाबद्दल तुम्हाला हो, मेन्शन हो, केलं. हो. हो, हाच सराव. हं, फक्त तो अवेअरनेस वाढणं आणि तो अवेअरनेस एकदम नाही येत. हं. म्हणजे जेव्हा काही त्रास होत नसतो तेव्हाही तो ठेवणं, ज्याला आपण अच्छा. माइंडफुल लिव्हिंग म्हणतो. हो, हो, हो. अदरवाईज मग ते सर जसं सांगतात आपण स्केल घेतो मनस्थितीची. हं, डायरेक्ट -4-5 ला मग ते काहीच जमत नाही. बरोबर. त्यावेळी मग त्यामुळे सराव उपयोगाचा येत नाही. बरोबर आहे. हां, हां. हं, हं, हं. आणि डीप ब्रीथिंग आधी सगळ्यात महत्वाचं आहे त्यांच्या केसमध्ये. कारण थोडं शांत, थोडं रिलॅक्स झालं, की हं, हं. पुढे शरीरावर लक्ष देणं वगैरे हे त्यांना थोडंसं जमतं. हं, हं. त्यामुळे सततचं म्हणतो ना, त्यांच्याबरोबर राहणं ॲज अ कोच म्हणून, हं, हं. हे आवश्यक आहे आणि तेवढीच त्यांनी साथ देणं. ओके मॅम. आणि यामध्ये ओसीडी मध्ये आणि एक प्रॉब्लेम असा असतो की त्यांना रिअश्युरन्स सतत लागतं. ते सुद्धा एक हो, ओसीडीचं लक्षण आहे. ते हो, अच्छा. हो. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहतात. वेगवेगळ्या माणसांना तेच तेच प्रश्न विचारत राहतात. शंका हा सुद्धा एक विचारच आहे आणि तो पुन्हा पुन्हा त्यांच्या मनात येत राहतो आणि ते शंका समाधान करून घेत राहतात. त्यामुळे हे कोचिंग आणि शंकेच्या विचाराला महत्व न देणं याला सुद्धा बॅलन्स करता येणं आवश्यक आहे. अन्यथा ते एकच शंका 10-10 वेळा विचारत राहतात. कारण तो सुद्धा एक मनात येणारा विचार आहे आणि आज जे ओव्हर थिंकिंग वाढलेलं आहे ते ओसीडीचं एक महत्वाचं कारण आहे. सर आपल्याकडे एक डॉक्टर होते, तुम्हाला आठवत असेल तर. त्यांना ऑपरेशन करताना ते सजग असायचे, पण इतर वेळेस त्यांना तो त्रास व्हायचा. पण ते पण त्यातनं बाहेर पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं आणि बरोबर. सगळं त्यांना व्यवस्थित झालं. त्यांचं लग्न होत नव्हतं कारण कोणत्याही व्यक्तीशी ते संवाद साधू शकत नव्हते. त्यांच्या मनात अशी अँक्झायटी यायची की माझं नजर दुसऱ्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टकडे जाईल आणि ते त्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल आणि मग आपली इमेज तिच्या मनात जी आहे ती खराब होईल. हीच अँक्झायटी त्यांच्या मनात असायची आणि त्यामुळे ते कुणाशीच बोलू शकत नव्हते. ते असं सांगायचं की अॅनास्थेशिया दिला की मी शूर असतो, मग मी उत्तम ऑपरेशन करतो. पण आधीची सगळी प्रोसेस हे त्यांचे असिस्टंट करायचे. त्यामुळे ते ऑपरेशन उत्तम करत होते, पण लग्नाचं ऑपरेशन काही त्यामुळे शक्य होत नव्हतं. कारण मुलींची अपेक्षा ही समोरासमोर बोलणं ही होतीच आणि त्यामुळे त्यांचं लग्न होत नव्हतं. पण या आपल्या सगळ्या प्रॅक्टिस नंतर त्यांचं ती जी अँक्झायटी होती
त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि मग ते आता कम्युनिकेशन करू लागले आणि त्यांचं लग्नही झालं. त्यामुळे ओसीडी मध्ये कंपल्सिव्ह बिहेवियर हे काही वेळा जसं कंपल्सिव्ह बिहेवियर केलं जातं तसंच काही वेळा बिहेवियर टाळलं जातं. यांना आता कम्युनिकेशन हे ते टाळत होते. समोर जो जागृत माणूस आहे त्याच्याशी ते कम्युनिकेशन करू शकत नव्हते, कारण त्यावेळी त्यांना अँझायटी यायची. ज्यावेळी ते कुठल्याही माणसाशी बोलायला जायचे त्यावेळी त्यांच्या मनात एवढी अँझायटी असायची की ते बोलूच शकत नव्हते. आणि बरेचदा त्याच्यात असंही होतं की ऑलरेडी ती अँझायटी आहे म्हणजे त्यांच्या बाबतीत, आणि प्रयत्न जरी केला त्यांनी की ओके आता हे आपल्याला हा सराव करून हे करायचंय, पण मध्ये कशी अडचण यायची की ते चेक करतोय, ते सतत चेक, म्हणजे त्याच्यातच चेकिंगचा पण ओसीडी की मी बघत नाहीये ना म्हणून बघितलं जायचं. सो हे एक वेगळं टेन्शन किंवा स्ट्रेस त्यांना होता, असं पण होतं त्याच्यात. पण नाही, त्यांनी छान प्रॅक्टिस केली, कोचिंग आणि प्रॅक्टिस या दोन्ही झालं व्यवस्थित. ओसीडीचे खूप वेगवेगळे प्रकार, म्हणजे विचार हा इमेजच्या स्वरूपात येणं अशी सुद्धा आमच्याकडे एक केस होती आणि त्या तरुण मुलीला पुरुषाचं लिंग हे इमेजच्या स्वरूपात विचार म्हणून सतत यायचं आणि त्याच तिला खूप किळस वाटायची, घाण वाटायची, भीती वाटायची. पण तो हो. सुद्धा एक ऑब्सेसिव्ह थॉट आहे आणि त्या थॉटला फार महत्व द्यायचं नाही. त्या थॉटमुळे मनात ज्या काही भावना निर्माण होतात त्यामुळे शरीरात जे काही होतं त्याकडे लक्ष द्यायचं. हे तिला खूप सराव केल्यानंतर तिचे हा त्रासही कमी झाला. हो, म्हणजे अगदी केळं दिसलं तरी तिला नको वाटायचं. हो. इतका तिला त्रास होत होता. मी सरते केस, एक मुलगी केस उपटायची ते पण. हो, होय होय. केस सुटायची. तिचं पण बरं ऑलमोस्ट कमी झालं तिचं. तो अवेअरनेस आल्यावर कमी झालं. सो केस उपटणं तिचं कमी झालं. येस. तर कुणाला तर काही मी प्रश्न विचारू आणखी? का? हो, विचारा ना. अशा पेशंटचे रिलेटिव्ह म्हणून आपल्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ना? कारण इट इज टू डिफिकल्ट टू स्टे विथ देम ॲज पेशंट. कारण ते आपले बरोबर. जवळचे असले तर तुम्ही तर एक तर त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही. बरोबर. सो हा एक आजार आहे हे आधी रिलेटिव्हनी समजून घ्यायला हवं. बऱ्याचदा रिलेटिव्हना हे आजार हेच मान्य नसतं. हे काहीतरी नाटकं करतोय हे असं, किंवा खुळा झाला आहे, सारखा हात धुत राहतो, किंवा अशा प्रकारे रिलेटिव्हच्या मनात जे भावना असते ती बदलायला हवी. हा एक मेंदूमध्ये जी काही रसायनं बदलतात आणि काही स्ट्रक्चरल चेंजेस देखील होतात, त्यामुळे होणारा हा एक मनोकायिक आजार आहे, सायकोसोमॅटिक डिसीज आहे. हे याचा अवेअरनेस खूप पसरणं आवश्यक आहे आणि तो रिलेटिव्हनी मान्य करणं, की जसा ताप येतो एखाद्याला, पाय मुरगळतो, तसं हे मेंदूत काही स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ही अँझायटी आणि ते कंपल्शन होत आहे. हे हेल्पलेस आहे रिलेटिव्हनी असं मान्य ऍक्सेप्ट करायला करणं. पाहिजे. हा तो त्या बाबतीत हेल्पलेस आहे असं ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हा तो हेल्पलेस आहे हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तो ते मुद्दाम करत नाही आहे. नाही, पण कधी कधी आता आपण आपल्या कामात पण म्हणजे वी आर ऑल्सो वर्किंग पीपल. हम्म. तर त्यावेळेला तो जो क्लॅश मनात येतो की अरे आपल्याला हा वेळ द्यायचा पण नाही जमत आहे. बरोबर तर ना. त्यामुळे दोन्हीकडे त्यातलं शांत आता, कसं ठेवायचं? म्हणजे आता मी हे सांगतोय हे हे माझ्या घरात तो पेशंट नाहीये म्हणून, पण घरात पेशंट म्हणजे माझ्याकडे असे क्लायंट आहेत की ती स्त्री घरातल्या स्वतः नाही, घरातल्या सर्वांना सुद्धा आंघोळ करायला लावते. घरामध्ये कोणीही परक माणूस येऊन गेलं की घरातल्या सर्वांना, मग तिचा नवरा, तिचा मुलगा, मुलगी, अशी चौघही जणांना आंघोळ करायला ती बापरे. लावते. तो आंघोळ जोपर्यंत ते करत नाहीत तोपर्यंत ती खूप चिडचिड करते, अस्वस्थ करते. आणि त्यामुळे मग त्या रिलेटिव्हना मी असं सांगितलं की तुम्ही आंघोळ का प्रत्येक वेळी करायलाच हवी असं नाही. सुरुवातीला तर काही नाटक करू शकता तुम्ही, बाथरूम मध्ये जा आणि बाथरूम मधून बाहेर या,
आणि हा त्रास आहे म्हणजे ओसीडी मध्ये एक चॅलेंज महत्वाचं असं आहे की त्या व्यक्तीनं सुद्धा मान्य करणं की हे जे काही माझ्या मनात विचार येत आहेत हे चुकीचे विचार आहेत. त्या व्यक्तीनं जर ते मान्यच केलं नाही तर ती तोच आग्रह धरते की आंघोळ करायलाच हवी, म्हणजे काय अस्वच्छता होईल, इन्फेक्शन होईल असं तिला वाटत राहतं. तर माझ्या मनात जे थॉट्स येत आहेत ती एक अँझायटी आहे आणि नुसती एखादी परकी व्यक्ती घरात येऊन गेली म्हणजे बाकीच्यांना इन्फेक्शन होणार नाही हे बुद्धीच्या पातळीवर तिने मान्य करणं हे काउन्सिलिंगचा एक महत्वाचा रोल आहे. ते तिनं आणि मान्य करायला हवं की मी पण जे काही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि ओसीडी यात काय फरक आहे? बरोबर, हाच फरक आहे. पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये ती व्यक्ती हे मान्यच करत नाही की मी जे काही वागते आहे त्याच्यामध्ये काही कंपल्शन आहे. हो तिला हो असं वाटत बर, असतं की मी जे काही गॉट वागते इट. आहे ते बरोबरच आहे. म्हणजे ओसीपीडी मध्ये मुख्यतः अति व्यवस्थितपणा हा भाग असतो आणि तो म्हणजे व्यवस्थित असायलाच हवं असाच त्यांचा असतो आणि त्यामुळे त्यांना मला काही त्रास होतो आहे हे मान्यच नसतं. ओसीडी मध्ये त्या व्यक्तीला हे मान्य असतं की होय मला त्रास होतोय, माझ्या वागण्याचा मलाही त्रास होतो, दुसऱ्यांना त्रास होतो, हे मान्य होणं हे ओसीडी मध्ये असतं. ओसीपीडी मध्ये ते मान्यच नसतं त्या व्यक्तीला. पण मग अशा ओसीपीडीच्या पेशंटला कसं ट्रीट करायचं? मान्यच नाही. तर ते ट्रीट करणं खूपच कठीण आहे. कोणत्याही पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या पेशंटना ट्रीट करणं हे खूप कठीण आहे. त्यामध्ये त्याच्या बरोबरच्या नातेवाईकांनाच ट्रीट करावं लागतं की तुम्ही याच्या बरोबर कसं जगू शकता. हा, मी तेच विचारतोय कारण म्हणजे. हा सो पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा एक महत्वाचा भाग असा आहे की त्या व्यक्तीला त्याच्या वागण्याचं काही चुकीचं वाटत नसतं, काही त्रास होत नसतो. ती जे काही कुठलीही पर्सनॅलिटी म्हणजे आपण म्हणतो नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी, तो स्वतःला श्रेष्ठ समजत असतो, दुसऱ्याच्या भावना त्याला समजत नसतात, पण आपण वागतोय ते बरोबरच आहे असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे हा, ते खरं नार्सिसिस्ट असतं. म्हणजे त्याच्या दृष्टीने ते खरं असतं. हा त्याच्या दृष्टीने ते खरंच असतं आणि त्यामुळे नार्सिसिस्ट व्यक्ती बरोबर कसं राहायचं याचं ट्रेनिंग जोडीदाराला, मुलांना हे द्यावं लागतं. मग ते त्यामुळे आपण कोणत्याही देतो का आपल्या ह्याच्यात? हा आपण जर आपल्याकडे आलेही अशी व्यक्ती तर त्यांना देतो. नाही, व्यक्ती त्यांना येणार नाही का? त्यांना पटतच नाही, नाही. जी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे तिला हा, आपण भान आणून की गॉट ती इट. असं सांगते की माझी बायको असं असं करते, तर मग आपण असा अंदाज करू शकतो की त्याच्या बायकोला पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेल आणि मग आता तुला तिच्या बरोबर कसं ऍडजस्ट करता येईल एक्झॅक्टली. मी हे. इंटरॅक्शन, मी न तापता कसं शांत किंवा हेल्पलेस न होता. बरोबर. How will I keep my health stable and give justice to my profession? येस. सो ते ऍक्सेप्ट करणं की म्हणजे तुम्ही म्हटलं तसं ओसीडी आहे की ओसीपीडी आहे, हा एक महत्वाचा फरक. त्या व्यक्तीला जर त्रास मान्य नसेल तर तो ओसीपीडी आहे, ओसीपीडी असू शकतो आणि मग तो ओसीपीडी आपण ट्रीट करू शकत नाही. त्याबरोबरच्या व्यक्तीनं हे मान्य करायला हवं आणि ऍक्सेप्ट करायला हवं आणि त्यांच्याबरोबर जगायला हवं की ती व्यक्ती ही अतिव्यवस्थित अशीच असणार. आणि मग म्हणजे माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की तो नवरा असं म्हणतो आम्ही नवीन घर शोधलं तर पहिल्यांदा कपडे घालायची वाळत घालायची जागा केवढी मोठी आहे ती आधी पाहतं, कारण बायकोला कपडे वाळत घालणं ह्याचाच ओसीपीडी आहे. ते प्रत्येक माणसाची वेगळ्या दोरीवर कपडे असले पाहिजेत, कोणते कपडे कसे असले पाहिजेत याचे तिचे काही ठराविक निकष एवढे तीव्र आहेत की फिक्स नवरा घोटाळा आहे त्यांच्या डोक्यात. हा आणि त्यामुळे नवरा असं म्हणतो की आम्ही हॉल केवढा आहे न बघता कपडे वाळत घालायला जागा आहे की नाही हे आधी पाहतो. सो ते नवऱ्यानं ऍडजस्ट केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण त्याच्यावर परिणाम होत नाही का सर मग नंतर? कोणत्याही गोष्टीचा स्वीकार केला की दुःख जर राहत नाही, त्रास होत गॉट नाही. इट, गॉट इट, हं. जर स्वीकार नसेल तर त्रास होत राहतो. गॉट इट. कारण थँक्यू. मी आता रिसेंटली जॉईन केलंय. अजून आय हो. एम नॉट परफेक्ट ॲट इट, बट ॲटलिस्ट आता समजत चाललंय. थँक्यू थँक्यू. फॉर युअर. या.
मला विचारायचं होतं. हम्म. सर, आय हॅव OCD विथ थायोफोबिया सिन्स लॉंग. बट मला सर हे असं हात धुण्या वगैरेचा प्रकार नाही. माझा प्रकार आहे की मला देवाची भीती वाटते. नवस केल्यासारखे विचार येतात. मग असं वाटतं की तो नवस पूर्ण नाही केला तर मला काहीतरी वाईट घडेल किंवा माझ्या घरच्यांचं घडेल. तर सर ते कंटिन्युअसली थॉट्स येत जातात आणि मग ते त्याच्यावरून अजून येतात. मग ते कंटिन्यू चेन बांधत जाते. तर सर ह्याच्यामध्ये मग कसं म्हणजे बरोबर. माइंडफुलनेस वर्क करेल? हो, तर यावर आता त्यामुळे मी सर तुम्हाला मी असं मंदिरात सुचवेन जात की नाही. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहात, त्यामध्ये मी पुन्हा एकदा ऍपची लिंक पाठवतो. माइंडफुलनेस इन हा सर. OCD असा आपला खास प्रोग्राम आहे. त्यासाठी हो आपण सर. त्या प्रोग्राम तुम्ही घ्या असं मी सुचवेन. कारण मी आत्ता केवळ तुम्हाला काय आहे ही थिअरी सगळी सांगू शकतो, पण हो त्याचं सर. ते जर परिणाम व्हायला हवा असेल तर अकल्पिता मॅडम म्हणाला तसं रेग्युलर कोचिंग, त्याची आठवण करून देत राहणं आणि हा. रोजच्या आयुष्यात त्याचा ऍप्लिकेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. हो त्यामध्ये सर. आता तुम्ही जे सांगितलं की मनात ते विचार येतात देवाविषयीचे, ते विचार येणं आणि विचार करणं यातला आधी फरक तुमच्या लक्षात यायला हवा. आणि तो हो. जेवढा तुमच्या लक्षात येईल तेवढं तुम्ही त्यावर विचार करणं थांबवू शकता. पण ते विचार येणं थांबवू शकणार नाही लवकर. त्या हो. विचारांपासून अलग होता येणं हे हळूहळू जमू लागतं. ते अलग होता येणं म्हणजे मनात तुम्ही म्हणाल तसे विचार येत राहतील, पण त्यावेळी तसाच विचार करत राहणं थांबवण्यासाठी स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं आणि त्या हो. विचारांमुळे शरीरात काय बदल होत आहेत ते जाणायचे आणि त्याचा स्वीकार करायचा. सो हो. कॉल्ड दैव म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आमच्याकडे आता असं एक अनुभव आहे की मुस्लिम समाजामध्ये किंवा एकूणच जिथे धार्मिक वातावरण अधिक आहे अशा व्यक्तींमध्ये अशा प्रकारच्या ओसिडीचं प्रमाण खूप अधिक असतं. आपल्याकडून सतत काहीतरी हो. चुकेल की काय आणि काहीतरी देव शिक्षा करेल की काय, पाप लागेल की काय, अशी भीती ही मनात खूप प्रमाणात येत राहते. हो सर, ते मला नवसची भीती वाटते. म्हणजे विचार तसाच येतो. मग मी ते विसरले नंतर कधी लक्षात आलं महिनाभराने तर असं वाटतं अरे बरोबर. तेव्हा असं बोललो तर नव्हतं गेलं. मग आता बरोबर. नाही केलं तर तर, ते आणि हे केलं तरी विचार त्रास येणं, होतो. विचार येणं आणि विचार करणं यातला फरक तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल आणि रेग्युलर हो माइंडफुलनेसच्या सर. प्रॅक्टिसनं तुम्हाला तो लक्षात येऊ शकेल. ओके सर. थँक्यू. हॅलो सर. हॅलो. एक प्रश्न. बोला. हॅलो, मी बोलू का? हो, बोला ना. हा सर, आता तुम्ही जे सांगितलं ओसीडी साठी माइंडफुलनेसचा प्रोग्राम आहे आणि त्याने ते ट्रीट म्हणजे त्यांनी जर त्याचा सराव केला तर त्यांना फरक पडतो. तसा OCPD मध्ये पण फरक पडतो का? OCPD ज्यांना असेल त्यांनी सुद्धा काहीतरी सराव केला माइंडफुलनेस हो, प्रोग्राम, हो. तर त्यांनाही त्यांनी फरक जर हे पडतो का? मान्य केलं की OCPD मध्ये काय होतं की त्यांना त्यांच्या या अतिव्यवस्थितपणामुळे किंवा याच्यामुळे खूप थकून जायला होतं आणि त्यांना जर हे लक्षात आलं की मी जो अतिव्यवस्थितपणाचा हा आग्रह धरते आहे तो मला कमी करायला हवा, हम्म. तर त्यांना सुद्धा हा, फरक पडतो. त्यांना ते मान्य व्हायला हवं की माझं जे हे कंपल्सिव्ह ठीक आहे. बिहेवियर होत आहे हम्म. अतिव्यवस्थितपणाचं, ते मला बिहेवियर कमी करायचं आहे, हे जर त्यांनी मान्य केलं तर त्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. अच्छा, मग त्यासाठी सुद्धा तो OCDचा जो प्रोग्राम आहे हो, तो त्यांच्या. OCDचाच प्रोग्राम त्यांना घ्यावा लागेल. ओके सर, थँक्यू. इथे एक प्रश्न आलेला आहे, मानसिक आजारात अनुवंशिकतेचा भाग किती असतो आणि परिस्थितीचा किती? आपण असं म्हणतो की असं मोजता येणार नाही, पण 3 भाग असू शकतात मानसिक आजारामध्ये आणि कुठला ना कुठला भाग हा अधिक प्राधान्यानं असू शकतो. एक म्हणजे अनुवंशिकता. ओव्हर थिंकिंग, OCD, अँझायटी हे आई वडिलांना, काका मामा मावशी यांना असेल तर हम्म. माझ्यामध्ये येण्याची शक्यता अधिक असते. हम्म. दुसरं कारण हे काही ट्रॉमा, इमोशनल ट्रॉमा. आता जसं तन्वी मॅडमने सांगितलं की कोरोना नंतर हात धुण्याचा OCD खूप वाढलेला आहे. हा इमोशनल ट्रॉमाचा भाग आहे. आणि तिसरा भाग म्हणजे
माझ्या चुकीच्या सवयी, ओव्हर थिंकिंग, सतत एखाद्या गोष्टीचा, म्हणजे मी मध्ये एक लेख लिहिला होता की मी ऑनलाईन सेशन घेतो काही वेळा आणि त्यांना सांगतो की एक हात छातीवर ठेवा, त्याबरोबर उजवा की डावा असा प्रश्न विचारणाऱ्यांना ओसीडी होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे काय, ती ते अधिक चिकित्सक असतात. छोट्या छोट्या गोष्टींचं अधिक चिकित्सा करत राहणं हे सुद्धा एक ओसीडीचं कारण होऊ शकतं. आणि त्यामुळे अशा काही सवयी हे देखील तिसरं कारण आहे. त्यामुळे अनुवंशिकता, इमोशनल ट्रॉमा आणि चुकीच्या सवयी. हा, म्हणजे सर जे खूप परफेक्शनिस्ट असतात की ही गोष्ट अशीच हवी, अशा लोकांना होऊ शकतं का जास्ती? होय होय, अशा लोकांना ओसीडी होण्याची शक्यताही अधिक असते. म्हणजे परफेक्शनिस्ट असतात त्याचे काही फायदेही आहेत, त्यांचं काम खूप चांगलं होतं, पण तो जो विचार सतत अधिक करत राहणं यामुळे त्यांना अँझायटी, म्हणजे परफेक्ट काम झालं नाही की अँझायटी निर्माण होणं. आणि मग ते जे चेकिंग, आता जसं तन्वी मॅडमनी उदाहरण दिलं की सतत बॅग आपल्या बरोबर आहेत त्या मोजत राहणं, घरातल्या वस्तू मोजत राहणं, त्या नीट पाहत राहणं, अशा प्रकारचं जे ओसीडीचा प्रकार आहे हा परफेक्शनिस्ट माणसांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. थँक्यू. ओसीडी हा तसा खूप गुंतागुंतीचा आजार आहे आणि वैद्य तन्वी यांचं अभिनंदन की त्यांनी MD साठी हाच विषय घेतला, त्याच्यावर रिसर्च केला, त्यामध्ये काही औषधं देखील वापरतात आणि आजच्या सेशनसाठी सुद्धा त्यांनी हा विषय घेतला, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि याबद्दलची माहिती आपण अधिकाधिक घेत राहूया, पण त्याचबरोबर जी घेतलेली माहिती आहे त्याच्यावर अधिक विचार करत राहणं आपल्याला कमी करता यायला हवं. म्हणजेच आयुर्वेदामध्ये अतिचिंतन असं एक कारण सांगितलेलं आहे शारीरिक मानसिक आजारांचं, ज्याला आज आपण ओव्हर थिंकिंग असं म्हणतो. तर ते आपलं अतिचिंतन होत नाहीये ना, हे आपलं आपण सुद्धा तपासून पाहूया. आपण सुद्धा नकळत बऱ्याचदा अनावश्यक विचार, तेच विचार करत राहत असतो. ते आपण जर सजग राहिलो तर टाळू शकतो. इथे आणि एक प्रश्न आलेला आहे, मला असं वाटतं की त्याचं उत्तर तन्वी मॅडमनी द्यावं. व्हेरी नाईस प्रेझेंटेशन मॅम. एक डाऊट होता, राजयक्ष्मा पूर्व रूपामध्ये चरकांनी घृणा दो काय अड्डो शेषु अदोषेशु दोष दोष, दर्शन. दोष हा, दर्शन आणि स्त्री प्रियता. सर, कारण ही जे प्रश्न आहे ना, हा आम्ही MD करत असताना सुद्धा आमच्या मनात एक आला होता. कारण OCDच्या ऑब्सेशन्स मध्ये जे सेक्शुअल थॉट्सची प्रक्रिया सांगितलेली आहे, त्यामध्ये ही जे पूर्वरूप आहेत राजक्ष्माचे, मूळतः त्यामध्ये एक्झॅक्ट पडतं. म्हणजे आपण जेव्हा ती येल ब्राउन स्केलचं डिटेलमध्ये जेव्हा क्वेश्चनेअर बघतो ना, त्याच्यामध्ये काही प्रश्न स्पेसिफिकली जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज किंवा सेक्शुअल परवेसिव्ह थॉट्स बद्दल बघतो, त्याच्यामध्ये हे तिन्ही गोष्टी त्यामध्ये येतात. म्हणजे इन जनरल आम्ही असा एक गोष्ट केली होती की प्रत्येक व्याधी जेवढे चरकामध्ये सांगितले, सुश्रुतामध्ये सांगितले, प्रत्येक व्याधीचं रूप आणि पूर्वरूप बघितलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण मानसिक व्याधीशी संबंधित काय काय लक्षणं दिसतात. त्यातमध्ये मूळतः आजार मी बघत होते OCD, म्हणून OCDशी संबंधित जेव्हा आजार बघितला होता, तेव्हा जे जान्हवी मॅडमने आता विचारले की ऍक्च्युली राजक्ष्मामधले पूर्वरूप हे एक्झॅक्टली OCDच्या पेशंट सारखेच दिसतात. पण त्याचा OCD आणि राजक्ष्माचा काही संबंध आहे का, हा प्रश्न आला तर त्याच्यावरती थोडं काम करणं अजून गरजेचं आहे. पण ऑब्सेसिव्ह थॉट्स त्याच्यामध्ये नक्कीच आहेत. कारण अतिचिंतन ही प्रक्रिया राजक्ष्मा आणि शोष या दोन्ही व्याधींच्या पूर्वरूपामध्ये येतेच.
फक्त ते अतिचिंतन कोणत्या प्रकारे होते, म्हणजे ऑब्सेशन्स जे थॉट्स आहेत ते कोणत्या प्रकारे केले जात आहेत आणि कोणत्या प्रकारचे होत आहेत ते कदाचित वेगळे असू शकतात. पण नक्कीच ओसीडीचाच एक प्रकार किंवा ऑब्सेशनचा प्रकार आपण सिम्पटम सांगू शकतो राजक्षमाच्या पूर्वरूपामध्ये. धन्यवाद. तर इथे जे वैद्य नाही आहेत त्यांच्यासाठी मी एक स्पष्टीकरण करतो की आयुर्वेदात प्रत्येक आजाराची जशी रूप म्हणजे सिम्पटम, तो रोग प्रकट झाला की जे दिसतं त्याला रूप असं म्हटलं जातं, आणि तो प्रकट होण्यापूर्वीच पूर्वरूप अशी सांगितलेली आहेत. पूर्वरूप म्हणजे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. सो राजयक्ष्मा म्हणजे टीबी, आपण सोपं समजायला म्हणून की आज जो आपण टीबी असा आजार म्हणतो त्याच्या सदृश्य लक्षणंही राजयक्ष्माची आयुर्वेद ग्रंथात सांगितलेली आहेत. आणि त्याच्या पूर्वरूपामध्ये म्हणजे तो प्रकट होण्यापूर्वीची जी काही लक्षणं आहेत त्यामध्ये अशी ऑब्सेसिव्ह थॉट्सची लक्षणं सांगितलेली आहेत. तर यावर खूप रिसर्च होणं आवश्यक आहे, ज्याचा उपयोग आज आपण असं म्हणतो की डायग्नोसिसच्या आधीच आपण एखादा आजार होण्याची शक्यता आहे का हे करण्याच्या आता टेस्ट वगैरे डेव्हलप होत आहेत. तर आयुर्वेदात हे जे पूर्वरूप ही सांगितलेली आहेत त्यांचा अभ्यास जर असा केला तर त्या दृष्टीनं आपण डायग्नोसिस म्हणजे तो आजार प्रकट होण्यापूर्वीच तो टाळू शकतो. हा, तनुजा मॅडमने खूप इंग्लिश शब्द त्याला चांगला दिलाय, प्रोड्रोम म्हणजे पूर्वरूप. धन्यवाद. तनुजा मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का याबद्दल? म्हणजे तुमचा आयुर्वेद ग्रंथांचा अभ्यास चांगला आहे. सर ऍक्च्युली तुम्ही आता जे म्हटलात ना खरोखर उत्तम विषय आहे रिसर्चचा. कारण जसं आपल्याकडे कोणताही पेशंट आपण जेव्हा स्थौल्याचा बघतो की वेट गेन होत चाललंय, ओबेसिटीचा पेशंट आहे पण तो डायबेटिक नाही आहे, पण त्याची जी लक्षणं किंवा त्याची जी हेतू आहेत ते डायबिटीसकडे जाणारे आहेत. जसं आयुर्वेदात आपण आस्या सुखम स्वप्न सुखम तो जो पूर्ण एक श्लोक आहे त्याची ती हेतू आपल्याला घेताना तो व्यक्ती दिसतो. तर आपण क्लिअरली त्यांना सांगू शकतो की तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये जाऊन डायबिटीज होणार आहे किंवा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये प्रमेह होणार आहे. तर त्याला टाळू कसं शकतात हे आत्तापासूनच स्वस्त वृत्तच्या अंडर आपण त्याला त्या पेशंटला आधीच कंट्रोलमध्ये आणू शकतो. म्हणजे व्याधींची निर्माण होण्याच्या अगोदर जर त्याच्या प्रोडॉर्मल सिम्पटम्स म्हणजे त्याच्या पूर्वरूपावरून आपण पेशंटच्या मध्ये फक्त सजगता जरी आणू शकलो की जर तुम्ही या गोष्टींना आत्ताच कंट्रोल केलं. जसं डायबिटीसचा मुख्यतः हा विषय मी का मांडला कारण प्री डायबेटिक जेव्हा आपल्याला HbA1c दिसायला लागतं, HbA1c ही एक टेस्ट आहे डायबिटीसची जी 3 महिन्याची ऍव्हरेज शुगर सांगते. आता त्या टेस्टमध्ये जर 5.8 पासून 6.4 मध्ये जर तो नंबर येतोय तर आपण त्याला प्री डायबेटिक काउंट करतो. प्री डायबेटिक मध्ये आपण फक्त युजली ॲलोपॅथी डॉक्टर्स काय म्हणतात की तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला प्रॉपर डायबिटीज होऊ शकतं, म्हणून आत्तापासूनच तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये कंट्रोल करायचंय, तुमची लाईफस्टाईल कशी चेंज करायची. तर तसंच जर मी आयुर्वेदिक ह्याचा वर्जन सांगितला तर पूर्वरूप म्हणजेच प्री डॉर्मल सिम्पटम्स. जर प्रत्येक व्याधीचा मग तो मानस रोग असो किंवा शारीरिक रोग असो, प्रत्येक व्याधीचे पूर्वरूप सांगितले गेलेले आहेत त्याच्या प्रकारानुसार. जर प्रत्येक वैद्याला ते पूर्वरूप जाणता आले, समजता आले तर तो व्यक्तिमत्व आपल्या पेशंटना जास्त व्यवस्थित सजग करू शकेल आणि त्याला त्या आजारापासून वंचित राहू शकेल, अशा प्रकारे पण काम होऊ शकेल. म्हणून यावरती रिसर्च ऑब्व्हियसली, पण मूळतः वैद्यांनी त्या विषयावरती जास्त वाचन करणं आणि पेशंटमध्ये ते सिम्पटम जास्त व्यवस्थित प्रकारे बघणं, एक ऑब्झर्वेशन स्किल व्यवस्थित डेव्हलप करणं खूप नेसेसरी आहे. धन्यवाद. तर सत्वावजयमध्ये आपण कोणत्याच गोष्टीचा तीव्र द्वेष म्हणजे तिरस्कार आणि तीव्र आसक्ती ही कमी करायची असं म्हणतो. आणि हे सुद्धा एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आवश्यक आहे. मॅडमनी जे सांगितलं सत्व म्हणजे आचार रसायन किंवा स्वस्थ वृत्त याचा सुद्धा एक भाग आहे. आणि म्हणून मी अक्कल्पिता मॅडमना विनंती करतो की त्यांनी आता इथे एक जे मेसेज पाठवला आहे की पराकोटीच्या तिरस्कारामुळे OCD
अशी एक केस आपल्याकडे आली आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि नंतर आपण हे सेशन संपवू. हो सर. आपल्याकडे एक आहे एक जण, तर त्याच्या घरातल्या एका व्यक्तीबद्दल त्याला पराकोटीचा तिरस्कार, आधी राग मग तिरस्कार, आणि हेच वर्षानुवर्ष चालू आहे. मनात तो तिरस्कार धरलेला आहे, धरून ठेवला, आणि त्याच्यानंतर होत असं गेलं की ज्याच्याबद्दल तो तिरस्कार होता, तर त्याच्या सवयी चांगल्या नव्हत्या किंवा करिअरमध्ये त्याची ग्रोथ नव्हती, म्हणजे त्या माणसाची. आणि मग त्याच्यासारखंच आपल्याला पण होईल का, ह्या सगळ्या ह्याच्यातनं, म्हणजे विचारातनं, त्याच्या खुर्चीवर न बसणं, त्यांनी जिथे हात लावलाय तिथे न जाणं किंवा ते पुसून घेणं, हे खूप डेव्हलप होत गेलं. पण त्याच्यासाठी जेव्हा डीपमध्ये आपण गेलो तेव्हा तो मेन राग, ज्याला आपण तिरस्कारच म्हणू, हेच कारण होतं. आणि मग ती भीती की ह्याच्यासारखं आपण झालो तर मग ह्याच्या कुठल्याच गोष्टीला आपला स्पर्श झाला नाही पाहिजे, हे होत गेलं. पण आता सर ती पण केस खूप खूप मॅनेज करता येत आहेत त्यांना, आणि ते स्वतः खूप कष्ट घेत आहेत. कष्ट म्हणजे सरावाचे कष्ट. त्यामुळे तेही आता खूप त्याच्यातनं बाहेर पडतात, मॅनेज करता येतोय त्यांना. कधी छान, कधी धन्यवाद. होतं मध्येच, हो, पण आता त्यांना कळायला लागलंय आणि खूप त्यांची इंटेन्सिटी त्याची कमी झाली आहे, कंपल्सिव्ह ऍक्शन्स कमी झाले आहेत, किंवा जे पॅनिक व्हायचे, रेस्टलेस व्हायचे, ते कमी झाले. पण ते एकदम नाही होत, ते हळूहळू हळूहळू बरंच ते सुद्धा स्वतः खूप काम करतात. त्यांचं खरं कौतुक आहे आपल्या कोचिंगपेक्षा सुद्धा, असं मला नेहमी वाटतं. कारण सांगणं त्या- सोपं असतं, त्यांना ते करणं खरोखर कठीण असतं अशा पेशंट्सना. बरोबर. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा आपल्या मनात कशा कशाबद्दल थोडीशी आसक्ती आणि द्वेष आहे याचं भान विकसित करणं म्हणजेच सजगता, माइंडफुलनेस. आणि ज्याबद्दलचा द्वेष किंवा आसक्ती आपल्या मनात असते त्याबद्दलचे विचार आपल्या मनात अधिक येत असतात. तर आरिबेटीनुसार सुद्धा आपण जे च काढून टाकणं म्हणजेच आसक्ती आणि द्वेष न ठेवणं. इच्छा असणं योग्य आहे, पण आसक्ती असता नये. तसंच एखाद्याबद्दल -2च्या लेवलला राग असू शकतो, पण तो तिरस्काराच्या लेवलला गेला की मग सतत त्याचंच नकळत चिंतन मनात चालू राहतं. त्याबद्दल त्या माणसाला सुद्धा समजत नाही की आपल्या मनात काय विचार चालू आहेत, आणि त्याचा परिणाम म्हणून ओसीडी सारखी कंपल्सिव्ह बिहेवियर, जसं आता त्यांनी सांगितलं की त्या व्यक्ती जिथे जिथे स्पर्श केला आहे ते सतत पुसत राहणं, तिथे न जाणं, अशा प्रकारची अनेक कंपल्सिव्ह बिहेवियर केवळ पराकोटीच्या तिरस्कारामुळे सुद्धा निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे ओसीडी टाळायचा असेल तर आपण सुद्धा आपल्या मनातले आसक्ती आणि द्वेष हे समजून घेऊया आणि ते कमी करूया. सर्वांनी जे प्रश्न विचारले आणि या सेशनमध्ये सहभागी झाले, सर्वांचे आभार. आपण सेशन संपूया. पुन्हा एकदा मी वैद्य तन्वी देसाई यांचे आभार मानतो आणि ज्यांनी प्रश्न विचारले त्या सर्वांचेही आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅम.